राम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे जयांचे आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वतागवे जिव्हेसी वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती निज खूण हाता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय घेवसो निठाय तै वडे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनि आता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि श्वेतपद्मासना देवी श्वेतपुष्पोपशोभिता श्वेतांबरधरा नित्या श्वेतगन्धानुलेपना श्वेताक्षसूत्रहस्ता च श्वेतचन्दनचर्चिता श्वेतवीणाधरा शुभ्रा श्वेतालङ्कारभूषिता वन्दिता सिद्धगन्धर्वैरर्चिता सुरदानवैः पूजिता मुनिभिः सर्वैर्ऋषिभिः स्तूयते सदा स्तोत्रेणानेन तां देवीं जगद्धात्रीं सरस्वतीं ये स्तुवन्ति त्रिसन्ध्यायां सर्वा विद्या लभन्ति ते वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरा दरुणबिम्बफलादरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने
ध्यानाभ्यासवशीकृतेन मनसा तन्निर्गुणं निष्क्रियम् ज्योतिः किञ्चन योगिनो यदि परं पश्यन्ति पश्यन्तु ते अस्माकं तु तदेव लोचनचमत्काराय भूयाच्चिरम् कालिन्दे पुलिनोदरे किमपि यन् नीलं महो धावति समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभम् जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानाम् तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रम् सदयधवलहासं विठलं चिन्तयामि ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यम् भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीविठलाय नमः श्रीमातापितृभ्यां नमः श्रीगुरुभ्यो नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मा प्रकाशे जळे रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोके तुझे उपमा नाढळे इहलोके भवसिंधु से बांधिला से तुझेने अनाथा दिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहारिला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरि व्यापको सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी ते दिव्य लोकासी नेली पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय। अभंग क्रमांक 3427 अभंग क्रमांक 3427
स्वस्ति श्रीगणेशाय नमः। ॐ श्री सरस्वत्यै नमः। ॐ नमः श्री परमहंसास्वादितचरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै तद्गुह्यदेवमात्मबुद्धिप्रकाशं मुमुक्षुर्वै शरणमहं प्रपद्ये। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमाळन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। श्रीराम। न देखे न बोले नाईके आणिक बैसला हा एक हरिचित्ती। सासुरे माहेर मज नाही कोणी एक केले दोन्ही मिळून या। आळ आला होता आम्ही भांडखोरी तुका म्हणे खरी केली मात। अकारण करुणावरुणालय भगवंताच्या असीम कृपेने समस्त संत मांदियाळीच्या कृपाशीर्वादाने हा अष्टादशाह सोहळा प्रतिवर्षी या ठिकाणी संपन्न होतो आणि या एकंदरीत समारोहातील आजच्या प्रथम सत्रातील सेवा परमपूज्य बाबांच्या कृपाशीर्वादाने माझ्या वाट्याला आली। अचानक आलेली सेवा आहे। रात्री थोडंफार जे काही झालं ते चिंतन केले, यथामती मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे। आलेले अभंग जी आहेत तर हे व्यभिचारिणी स्त्रीच्या रूपकातले अभंग आहेत। गोपिकांचा विचार करत असताना त्यांनी आपलं घरदार सोडलं आणि भगवंताशी त्या एकरूप झाल्याचं वर्णन आहे। गोपी गीतामध्ये गोपींनी केलेलं एक वर्णन आहे, पतिसुतान्वय भ्रातृबांधवान। देवा, आम्ही जे तुझ्याकडे आलो त्या कशा आलो हे कदाचित तुला माहिती नसेल, पण आम्ही सांगतो आमचा पती, मुलं, भाऊबंध या सगळ्यांना किंवा अन्वयी याचा अर्थ वंश, घरदार सगळं सोडून आम्ही तुझ्याकडे आलेलो आहोत। आणि असं तुझ्याकडे या सर्वांचा त्याग करून येऊन सुद्धा जर देवा तू आम्हाला दर्शन देत नसशील तर हा मात्र तुझ्याकडनं आमच्यावरती होणारा अन्याय आहे। मग आपल्या वंशाला सोडणे, आपल्या घरदाराला सोडणे, पतीला सोडणे म्हणजे हा एक प्रकारे व्यभिचारच आहे की नाही आहे। तर बुद्धिरूपी स्त्री जे प्रपंचरूपी पतीला सोडून परमात्मरूपी पतीचं ग्रहण करते आहे, तर त्या संबंधामध्ये तिची जी काही भाव आहेत, तिची जी मनोभूमिका आहे, ती मनोभूमिका एक साधारणतः या अभंगांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। किंबहुना ही भूमिका म्हणजे एक प्रकारे मी असं म्हणेन अनन्यतेची देखील भूमिका आहे। अन्याश्रयानां त्याग हा अनन्यता ही जर व्याख्या आपण पाहिली तर एका परमात्म्या व्यतिरिक्त अन्य सर्वांचा आश्रयाचा त्याग करणे, एकमेव परमात्म्याशी एकनिष्ठ होणे, बस हीच अनन्यता आहे। आणि ही या अभंगांच्या भूमिकांमधून आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळते। प्रपंच असो अथवा परमार्थ असो, दोन्ही ठिकाणी अनन्यतेला विशेष महत्त्व आहे। एकनिष्ठता, प्रामाणिकता ही दोन्ही क्षेत्रामध्ये आवश्यक आहे। किंबहुना भगवंताची प्रतिज्ञा आपल्याला पाहायला मिळते, योगक्षेमं वहाम्यहम, मी स्वतः योगक्षेमाचं वहन करतो। या संदर्भामध्ये जगन्नाथ पंडित किंवा अन्य काही विद्वानांची नावं घेतली जातात की त्यांनी योगक्षेमं ददाम्यहम असं केलं होतं, परंतु ती चूक होती ही त्यांना नंतर काही प्रसंगातून लक्षात आली। भगवंता स्वतः सांगतात की मी स्वतः वहन करतो त्यांचा योगक्षेम,
परंतु केशाम योगक्षेमम वहाम्यहम, कुणाचा योगक्षेम मी वहन करतो, तर याचं उत्तर मात्र भगवंतांनी देताना सुरुवातच केलेली आहे, अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते. इथे शब्द अनन्य आहे, म्हणजे अनन्यतेला काय महत्त्व आहे त्याचा विचार या दृष्टिकोनातून आपल्याला करता येऊ शकेल. आणि तीच अनन्यता या गोपिका आपल्या माध्यमातून दाखवतात. बुद्धिरूपी स्त्री ही या ठिकाणी दाखवते आहे. आता परमात्म्याशी मी एकरूप झाले, तदाकाराकारित झाले, तन्निष्ठ झाले, तन्मय झाले. किंबहुना तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एक मय. इथे मय शब्द आहे. मयट हा एक प्रत्यय आहे आणि तो प्रत्यय जो आहे तो काही ठिकाणी विकारार्थीही मानला जातो, काही ठिकाणी प्राचुर्यार्थीही मानला जातो आणि काही ठिकाणी तो तत्स्वरूपार्थीही मानला जातो. जगद्गुरु शंकराचार्याने भाष्यामध्ये हा तीनही प्रकाराने मयट प्रकाराचा विचार घेतलेला आहे, प्रत्ययाचा अर्थ घेतलेला आहे. काही ठिकाणी विकार आहे, मृत्तिकामय आपण म्हणतो, त्या ठिकाणी तो विकारार्थी मानला जातो. त्यानंतर खूप पाऊस पडलाय, मग सगळीकडे कसं झालं तर जलमय झालं. मग या ठिकाणी मयट प्रत्यय जो आहे हा विकारार्थी न घेता तो त्या ठिकाणी प्राचुर्यार्थी घेतलेला आहे. परंतु आनंदमयोभ्यासात या ठिकाणी आनंदमय हा शब्द जो काही वापरलेला आहे, मयट प्रत्यय त्या ठिकाणी जो वापरला गेलेला आहे, तर तो त्या ठिकाणी मात्र तद्रूप, तदाकार्याकारित, तत्स्वरूप या स्थितीने वापरल्या गेलेला आहे. तर तसं तत्स्थितीला प्राप्त झालेली जी गोपिका आहे किंवा जी बुद्धी आहे, तर तिची अवस्था जी आहे, तिचं मनोभूमिका जी आहे ती या ठिकाणी मांडतायत. तन्मय झालेली ही बुद्धी ती सांगते की आता मी परमात्म स्वरूपाशी एकरूप झाले. जसं गंगासागर संगमे, एकमय याच्याकरता मी बोलत होतो की जोपर्यंत गंगा ही स्वतंत्र आहे तोपर्यंत गंगेचं दर्शन आपल्याला होऊ शकतं. परंतु एकदा का ती गंगा सागराशी एकरूप झाली की मग मात्र तिचं स्वतंत्र दर्शन होऊ शकत नाही असं सांगतात. एका भक्ताने ऐकलं, सारे तीर्थ बार बार, गंगासागर एक बार, आणि म्हणून तो गंगासागरी गेला. गंगासागरी दर्शन केलं आणि दर्शन झाल्यानंतर त्याला गंगामाईचं दर्शन घेण्याची इच्छा झाली. त्याने तिथे आर्तभावाने गंगामाईला आवाज दिला, मैया मला दर्शन द्या. त्या सागरातनं आवाज आला, मी इथे आहे, माझं अस्तित्व या ठिकाणी आहे, परंतु आता मात्र मी कणाकणाने या सागराशी एकरूप झालेली आहे. एकमय याच्याकरता मी बोलतोय. एकरूप झाली, तदाकाराकारित झालेली आहे, त्यामुळे मी इथे स्वतंत्र दर्शन तुला देऊ शकत नाही. हां, गंगा सागर वगळता जर पाठीमागे आलास तर मग त्या ठिकाणी मात्र मी तुला स्वतंत्र दर्शन देऊ शकते. जशी ती गंगा त्या सागराशी त्या ठिकाणी कणाकणाने एकरूप झालेली आहे, त्याप्रमाणे जी बुद्धी त्या परमात्म स्वरूपाशी एकरूप झालेली आहे ती बुद्धी बोलतेय की आता अशी एकरूपता मला सिद्ध झाल्यामुळे न देखे न बोले नाही की आणिक बैसला हा एक हरी चित्ती. आता मी त्या परमात्म्या वाचून दुसरं काहीही पाहणार नाही, दुसरं काही बोलणार नाही किंवा ऐकणार नाही. तो एक परमात्माच माझ्या चित्तामध्ये अत्यंत दृढ होऊन बसलेला आहे. किंबहुना या अवस्थेला प्राप्त झाल्यानंतरचे तुकोबारायांचे देखील आपल्याला काही अशी प्रमाणं पाहायला मिळतात. बोलण्याची नाही, आता देवाविण काही. हा जो आता शब्द आहे ना, हा आता फार महत्त्वाचा शब्द आहे. संस्कृतमध्ये जे अथ अव्यय आहे त्याचंच मराठी प्राकृत स्वरूप जर आपण पाहिलं तर ते आता आहे. मग आता म्हणजे केव्हा हा मोठा प्रश्न आहे. तर अथातो ब्रह्मजिज्ञासा हे जे काही ब्रह्मसूत्राचं पहिलं सूत्र आहे त्या ठिकाणी आरंभसुद्धा अथ शब्दानेच केलेला आहे की नाही. तर अथ शब्दाचा अर्थ काय हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला. जगद्गुरु शंकराचार्यांनी त्या संबंधामध्ये काही विचार मांडलेले आहेत. मंगलानंतरारंभ प्रश्न कारथनेश्वथोश्वथ, मंगलवाचकही अथशब्द आहे. आपण ते नेहमी पाहतोच. ओंकारश्चाथ शब्दश्च द्वावेतो ब्रह्मण पुरा कंठम भित्वा विनिर्यातो तस्मान मांगलिका उभौ. ओंकार आणि अथशब्द हे दोन्ही हे ब्रह्मदेवाच्या मुखातनं सृष्टीच्या आरंभी प्रकट झाले, त्यामुळे त्यांच्या ठिकाणी सहजगत्या मंगलता आहे. त्यामुळे अथशब्दाचा प्रयोग केला की मंगलाचरण झालंच.
मंगला या अर्थी सुद्धा अथ शब्दाचा प्रयोग आहे. मंगलानंतरारंभ, काही ठिकाणी अथ शब्दाचा अर्थ आरंभ या अर्थी केला जातो. म्हणून आपण नेहमी म्हणतो अथ ते इति, म्हणजे सुरुवात ते शेवटपर्यंत. त्यानंतर काही ठिकाणी अथ या शब्दाचा अर्थ प्रश्नही होतो, काही ठिकाणी अथ शब्दाचा अर्थ साकल्य असाही होतो. तसा अथ शब्दाचा एक अर्थ अनंतरीय असं सांगितलेला आहे. किंबहुना ब्रह्मसूत्रामध्ये तरी अथ शब्दाचा अर्थ जो आहे तो अनंतरीय हाच सांगितलेला आहे. साधन चतुष्टय संपत्ती प्राप्ती झाल्यानंतर ब्रह्मजिज्ञासा ही नंतर भूमिका सांगण्याकरता अथ शब्द त्या ठिकाणी आहे. म्हणजे मला फक्त एवढं सांगायचं आहे की संस्कृतमध्ये जो काही अथ शब्द आहे ना, तो अथ शब्द अनंतरीय सांगणारा आहे. मग तोच शब्द ज्यावेळेला प्राकृतामध्ये येतो आता म्हणून, तर त्यावेळेला त्या आता पदाचे सुद्धा अर्थ आपल्याला या पाचही दृष्टिकोनातून पाहावे लागतील आणि प्रसंगानुसार त्या आता शब्दाचा अर्थ आपल्याला घ्यावा लागेल. बोलण्याची नाही आता देवा विण काही, मग हे आता म्हणत असताना इथे आता केव्हा हा प्रश्न निर्माण होईल. तर इथे आता शब्द जो आहे याचा अर्थ ही स्थिती प्राप्त झाल्यानंतर किंवा ही एकरूपता तद्रूपता प्राप्त झाल्यानंतर आता बोलण्याची नाही देवा विण काही, देवा वाचून आता काहीही बोलणार नाही, ही भूमिका त्यांची जी आहे तीच भूमिका या ठिकाणी पाहायला मिळते. की न देखे न बोले नायिके आणिक, आता मी काही पाहणार नाही, काही बोलणार नाही, दुसरं काही करणार नाही, पण केव्हा बैसला हा एक हरी चित्ती, ज्या वेळेला हा हरी चित्तामध्ये दृढ झाला, एकरूप मी त्याच्याशी झाले, त्या वेळेला इथून पुढे आता मी दुसरं काहीही पाहणार नाही, बोलणार नाही. त्यानंतरची ही परिस्थिती आहे. समर्पिली वाणी पांडुरंगी घेते धनी, ही सगळी जी प्रमाणं आहेत या भूमिकेतून आपल्याला पाहावे लागतील. सासुरे माहेर मज नाही कोणी, एक केले दोन्ही मिळून या. आता त्याच्याशी मी एकरूप झाले, तदाकाराकारित झाले, त्याच्यामुळे आता माझ्या आयुष्यामध्ये सासर माहेर हे जे काही आहे हे असं काही भेद राहिला नाही. तर सासरही परमात्मा आणि माहेरही परमात्मा, दोन्हीही परमात्माच आहे. काय आहे, अंतःकरणामध्ये एक विशिष्ट प्रकारची प्रीती निर्माण होण्याकरता ही दोन वेगवेगळी कारणं सांगितलेली आहेत. स्नेहपाश या दोन्हीच्या संबंधामध्ये शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. कुंती स्तुतीमध्ये सुरुवातीला चिंतन आलेलं आहे बघा, की कुंती मातेने भगवंताचं स्तवन वगैरे केलं आणि भगवंताने प्रश्न विचारला, आत्याबाई तुम्ही एवढी स्तुती करत आहात, हवंय काय ते सांगा. त्या कुंती मातेने सांगितलं, नाही देवा एक काम करा, जर द्यायचंच असेल तर विपदच संतु न शश्वत तत्र तत्र जगद्गुरो, देवा आयुष्यामध्ये पावलोपावली आमच्या संकट द्या. भगवान म्हणाले, आत्याबाई आयुष्यात एवढी संकट तुम्ही भोगली आहेत, अजून पोट भरलं नाही, अजूनही दुःखच मागत आहात. त्या कुंती मातेने त्याचं उत्तर दिलंय की भवतो दर्शनम यस्यात अपुनर्भव दर्शनम, आपलं दर्शन झालं की त्याचा परिणाम असा होतो की पुन्हा या भवाचं दर्शन करण्याची पाळी येत नाही. म्हणून तुमचं दर्शन होण्याकरता संकट आले तरी चालतील, किंबहुना सुखामध्ये माणसाला देवाची आठवण लवकर होत नाही. ज्यावेळेला मनुष्य दुःखामध्ये असतो ना, त्यावेळेला मात्र तो बरोबर अगदी देवाचं स्मरण करत असतो. म्हणून देवा दुःख द्या. भगवंताने सांगितलं, नाही हे मान्य, तुमचं मागणं जे आहे ते काही मी मान्य करणार नाही. कुंती मातेने पुन्हा स्तुती केली. आता मात्र भगवान पुन्हा म्हणायला लागले की तुमचं मागणं मान्य करत नाही म्हणून पुन्हा स्तुती करतायत, काय हवंय ते मागा, पण जे मगाशी मागितलं ते मागू नका. नाही तर बरेच जण असे हट्टी असतात, बऱ्याच वेळेला फिरून फिरून पुन्हा तिथेच, म्हणजे आपल्याकडे म्हणे फिरून फिरून भोपळे चौकात. तर हा भोपळे चौक कुठे ते काही माहिती नाही मला महाराज, परंतु फिरून फिरून पुन्हा तिथे येतात. भगवंताने सांगितलं ते मागणं मात्र पुन्हा मागू नको, तर दुसरं काही मागणं माग. तिने मागणं जे मागितलं ते फार गोड मागितलं. स्नेहपाशमिमं छिंधी दृढम पांडुषु वृष्णीषु, माझ्या अंतःकरणामध्ये असलेला पांडव आणि माझ्या माहेरचे वृष्णिक जे आहेत यांच्याविषयी असलेला जो काही दृढ असलेला स्नेहपाश आहे देवा, तेवढा फक्त अंतःकरणातून आपण तोडून टाका. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्या अंतःकरणामध्ये स्नेहबंधन जे आहे हे एक माहेरच्यांच्या विषयी आहे, एक सासरच्यांच्या विषयी आहे. दोन्हीही ठिकाणी त्या स्त्रीची जी वृत्ती आहे ती गुंतलेली असते. पुरुषाचा जर विचार केला तर पुरुषाला फक्त सासूरवाडी आहे,
परंतु स्त्रीचा जर विचार केला तर माहेरही आहे आणि सासरही आहे, दोन्हीही ठिकाणी त्याची वृत्ती गुंतलेली असते. फार गंमत असते. जोपर्यंत विवाह होत नाही तोपर्यंत ती माहेरालाच आपलं सर्व मानत असते. विवाह झाल्यानंतर ज्या घराण्यामध्ये जन्म झालेला आहे ते घराणं तिच्याकरता दुय्यम होत असतं आणि ज्या घरामध्ये गेलेली आहे ते घराणं तिच्याकरता प्रमुख होत असतं. ती माहेरी जरी आली तरी सासरची चिंता करत बसते आणि सासरी गेली की माहेरची चिंता करत बसते. अशी दोन्ही बाजू आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून स्त्रीच्या बाबतीमध्ये सासर आणि माहेर या दोन्हीचा विचार करता येतो. पुरुषाच्या बाबतीमध्ये माहेर आणि सासर असं नाही, फक्त आपल्याच घराचा विचार आहे. पण हिच्या बाबतीमध्ये मात्र दोघांचा विचार आहे. आणि असं असल्यामुळे ही बुद्धिरूपिणी स्त्री आहे ना, त्यामुळे ती विचार मांडते की देवा, आता माझं सासरही तूच आहेस आणि माझं माहेरही तूच आहेस. दोन्ही मिळून एकमेव श्रीहरी तू एकच केलेला आहेस. दुसरा आता माझ्या ठिकाणी भेद नाही. किंबहुना आळ आला होता आम्ही भांडखोरी, तुका म्हणे खरी केली माता. आमच्यावरती इतके दिवस भांडखोरपणाचा आळ होता की प्रपंच व्यवस्थित करत नाही, अमुक तमुक. तर आता ती गोष्ट, तो आरोप जो आहे तो आम्ही आमच्या कृतीने हा खराच करून दाखवला. म्हणजे आत्तापर्यंत लोकांनी आपल्याला असं म्हणू नये याकरता घाबरत का होईना थोडंफार आम्ही व्यवस्थित वागत होतो, पण आता मात्र त्या गोष्टीचा आम्ही विचार सोडून दिला. असं आहे, लोक काय म्हणतील याचा विचार करत बसलं की परमार्थामध्ये प्रगती होत नाही. हे माझ्या मनाचं बोलत नाही. प्रातस्मरणीय ब्रह्मीभूत गुरुवर्य श्री अभिनव शुकाचार्य डोंगरेजी महाराज हे सांगत असत, समुद्रमंथन झालं. त्या समुद्रमंथनामध्ये सर्वात पहिले जे प्रगट झालं ते हलाहल विष निर्माण झालं. तर हे तसं हलाहल विष आहे. तसं ज्या वेळेला हा जीव परमार्थ करण्याकरता प्रवृत्त होतो त्यावेळेला त्याच्या समोर येणारं पहिलं हलाहल विष म्हणजे लोकनिंदा आहे. या लोकनिंदेचं हलाहल विष ज्याने पचवलं बस तोच या परमार्थामध्ये पुढे जाऊ शकतो. महाराजांचं असं सांगणं असायचं. माणसं अशी आहेत, एखादा कोणी हरिपाठ करायला लागला, काही पारमार्थिक कार्य करायला लागला, लोक म्हणतात हल्ली हरिपाठाला जायला लागलात वाटतं. हो, त्याला वाटायला लागतं आपण काही चूक करतोय की काय. होय, म्हणजे स्वतः तर करतच नाही, परंतु जो करणारा आहे त्याला सुद्धा मात्र असं बोलून ते हे करतात. परंतु हे बाजूला जर केलं, लोकवासना जर आपण बाजूला केली तर परमार्थ होऊ शकतो. त्या लोकवासनेचा निग्रह जो आहे तो मला असं वाटतं की या चरणातून ती बुद्धिरूपिणी स्त्री आपल्याला सांगते की आत्तापर्यंत आमच्यावर आळ होता, आम्हाला असं वाटत होतं की तो आळ आमच्यावरती येऊ नये, परंतु आलाच आहे ना आळ, तर तो आता आम्ही खराच करून दाखवला म्हणे. ठीक आहे, दुजा ऐसा कोण बळी आहे आता, हरिया अनंतापासून या बळीयाच्या आम्ही झालो बळीवंता, करू सर्व सत्ता सर्वावरी. हा अभंग, याला समांतर अभंग मला असं जाणवतो, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळलेला संसार केला षडउर्मीचा मार. हा अभंग बघा आणि हा अभंग बघा. मला असं वाटतं की या दोन्ही अभंगातील भूमिका ज्या आहेत ह्या जवळजवळ आहेत, एकसारख्या आहेत. कारण की या दोनही अभंगांमध्ये परमात्म्याला बळी म्हटलं आणि त्या बळीचे आम्ही अंकित झालो म्हणून आम्ही बलवान झालो असा विचार त्या ठिकाणी मांडलेला आहे. इथे सुद्धा आम्ही त्या बळी असलेल्या परमात्म्याच्या पट्टराणी झालो त्यामुळे आम्ही बलवान झालो हा विचार मांडलेला आहे. मग आता प्रश्न असा आहे की या ठिकाणी भगवंताला बळी म्हटलेला आहे, मग भगवान बळी आहे तर कसा बळी आहे हा एक मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे. असं काही भगवंताच्या ठिकाणी बळ आपल्याला दाखवावं लागेल की जे बळ अन्य ठिकाणी नाही, आणि ते अन्य ठिकाणी नसलेलं बळ जर देवाच्या ठिकाणी असेल तर आपल्याला त्याला बळी म्हणता येईल. अन्यथा प्रत्येकाच्या ठिकाणी असलेलंच बळ जर देवाच्या ठिकाणी असेल तर त्याला बळी वेगळं असं म्हणता येईल का? त्याला बळी असं म्हणता येणार नाही, व्यावृत्ती त्याची करता येणार नाही. तसा जर आपण विचार केला तर भगवंतांनी स्पष्ट रीतीने विचार मांडलेलाच आहे, बलम बलवताम चाहम. जे जे कोणी बलवान म्हणून जगामध्ये आहेत त्या सर्वांमध्ये असलेलं बळ म्हणजे मी आहे, ही गोष्ट मान्य आहे, आधारभूत परमात्माच आहे. परंतु स्वतः परमात्म्याच्या ठिकाणी काही बळ आहेत, ती बळ अन्य ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीत म्हणून त्याला बळी म्हणायचं. मग कोणते असे बळ परमात्म्याच्या ठिकाणी आहेत
तर स्कंद पुराण आणि पद्मपुराणामध्ये जे काही पंढरी महात्म्य दिलेलं आहे, तर त्यामध्ये देवर्षी नारदांच्या मुखामध्ये एक श्लोकाच्या माध्यमातून परमात्म्याच्या बलाचं, शक्तीचं वर्णन केलेलं आहे. परमात्म्याच्या ठिकाणी नवविधा शक्ती आहे आणि ती शक्ती त्याच्या ठिकाणी असल्यामुळे त्याला बली म्हणा. मग कोणत्या कोणत्या शक्ती आहेत त्याचा विचार मांडत असताना सांगितलंय, विमलोत्कर्षिणी ज्ञाना क्रिया योगा तथैवच प्रव्ही सत्या तथेशाना नुग्रहा चेती शक्तया. या एका श्लोकामध्ये या नवशक्तींचा विचार मांडलेला आहे. कोणत्या कोणत्या आहेत मी क्रमाने सांगतो, आपण मोजा. पहिली शक्ती भगवंताच्या ठिकाणी आहे विमला, दुसरी शक्ती आहे उत्कर्षिणी, तिसरी शक्ती आहे क्रिया, चौथी शक्ती आहे योगा. विमलोत्कर्षिणी एक शक्ती राहिली ज्ञाना, विमलोत्कर्षिणी ज्ञाना क्रिया योगा तथैवच 5 शक्ती झाल्या. 6वी शक्ती सांगितलेली आहे प्रव्ही, 7वी शक्ती सांगितलेली आहे सत्या, 8वी शक्ती सांगितलेली आहे ईशाना आणि 9वी शक्ती सांगितलेली आहे अनुग्रहा. अशा 9 शक्ती ज्या आहेत या परमात्म्याच्या ठिकाणी आहे. परमात्म्याचं एकंदरीत चाललेलं जे कार्य आहे ते कार्य या 9 शक्तींच्या माध्यमातून चाललेलं आहे. 9 शक्तींच्या माध्यमातून परमात्मा कार्य करतो. पहिलं कार्य भगवंताचं काय आहे तर परमात्मा स्वतः पवित्र आहे आणि सर्वांना पवित्र करणारा आहे. म्हणून असं म्हणायचं की परमात्मा कसा आहे तर तो विमल आहे. विमल आहे म्हणजे काय, बाजारात मिळतो तो विमल नाही बरं का, होय. तर विनिर्गतः मलो यस्मात्स विमलः, ज्याच्या ठिकाणावर सर्व प्रकारचा मळ निघून गेलेला आहे त्याचं नाव विमल आहे. आणि तो परमात्मा स्वतः विमल असल्यामुळे तो परमात्मा आपल्या भक्तांना, साधकांना सुद्धा पवित्र करतो, तसाच विमल बनवतो. आणि आपल्या भक्तांना तो परमात्मा ज्या शक्तीच्या माध्यमातून विमल बनवतो ती शक्ती म्हणजे विमला शक्ती आहे, पहिली शक्ती आहे. असं कुणाचंही नाव घेतलं की कुणीही पवित्र होत नाही, परंतु देवाचं नाव घेतलं की मग मात्र पवित्र होतो. देवाचं नाव घेतल्यानंतर पवित्र होतो यात नवल नाही. देवाच्या नामातील एक एक अक्षराचा उच्चार सुद्धा पवित्र करणारा आहे. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुंसाम महापातक नाशनम. एक एक अक्षर सुद्धा महापातकांचा नाश करणारा आहे, म्हणजे पवित्र करणारा आहे. हे देवाच्या नामाचं सामर्थ्य आहे, म्हणून त्याच्याकडे विमला शक्ती आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. दुसरी शक्ती आपल्याला सांगितलेली आहे उत्कर्षिणी शक्ती. यामध्ये कर्ष धातू आहे. कर्ष धातूचा अर्थ ओढणे, खेचणे असा आहे. परंतु ज्या वेळेला त्या कर्ष धातूला उत हा उपसर्ग लागतो त्यावेळेला त्याचा अर्थ तयार होतो, जो खाली आहे त्याला खालून वरती खेचणे म्हणजे उत्कर्ष करणे आहे. आणि या उत्कर्षाला समांतर शब्द आपल्याला द्यायचा असेल तर उद्धार करणे. उद्धार करणे आणि उत्कर्ष करणे काय आहे, खालनं वरती काढणे, यालाच उत्कर्ष असं म्हणायचं आहे. मग परमात्मा काय करतो, जो परमात्म्याचं नामस्मरण करणारा आहे, भक्ती करणारा आहे, त्याचा उत्कर्ष करतो. तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम. ज्यांनी माझ्या ठिकाणी आपलं चित्त आवेशित केलेलं आहे त्यांचा आम्ही अविलंबे उद्धार करतो. न चिरात, हा चिर या शब्दाचा अर्थ दीर्घ विलंब असा होतो आणि न चिरात, नचिरात पार्थ उद्धार करणारा आहे. किंबहुना हा उत्कर्ष शब्द जो आहे हा उत्कर्ष आपल्याला दोन्ही प्रकाराने पाहता येईल. एक व्यावहारिक उत्कर्षाच्या दृष्टिकोनातूनही उत्कर्ष पाहता येईल आणि पारमार्थिक दृष्टिकोनातूनही आपल्याला उत्कर्ष पाहता येईल. व्यावहारिक उत्कर्ष काय आहे, ज्याची प्रापंचिक स्थिती विपन्न अवस्थेतली आहे, गरीब आहे, त्याला संपन्न अवस्था प्राप्त होणं म्हणजे सुद्धा काय आहे, उत्कर्षच आहे. आणि जो अज्ञान गर्तामध्ये सापडलेला आहे तो ज्ञानदशेला प्राप्त होणं, जीवदशेतून ब्रह्मदशेला प्राप्त होणं हा त्याचा पारमार्थिक दृष्टिकोनातून काय आहे, उत्कर्षच आहे की नाही आहे. आणि परमात्मा असा आहे की तो परमात्मा व्यावहारिकही उत्कर्ष करतो आणि पारमार्थिकही उत्कर्ष करतो. त्याची भक्ती करा, दोन्हीही प्रकारचा उत्कर्ष करण्याचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी आहे. अनेक भक्तांच्या जीवनातलं दारिद्र्य भगवंताने नष्ट करून त्यांना उत्तम स्थिती प्राप्त करवून दिली, हा व्यावहारिक उत्कर्ष आहे. सुदामदेवांचं चरित्र जर आपण पाहिलं तर अगदी याचं स्पष्ट उदाहरण आहे. भागवताच्या दशमस्कंधामध्ये त्या चरित्रामध्ये स्वतः सुदामदेवांच्या मुखामध्ये असं वाक्य आहे, ननु शश्वत दरिद्रस्य. मी जर पाहिलं तर तसा दरिद्री होतो, परंतु माझ्या दरिद्र्याच्या ठिकाणी ही जी संपन्नता प्राप्त झाली
याला कारण काय आहे? केवळ त्या परमात्म्याची कृपा आहे. म्हणजे हा सुदामदेवांचा झालेला व्यावहारिक उत्कर्ष आहे. आणि उद्धाराला प्राप्त होणं, मोक्षप्राप्ती होणे हा पारमार्थिक असलेला उत्कर्ष आहे. भगवान हा दोनही प्रकारचा भक्ताचा उत्कर्ष ज्या शक्तीच्या माध्यमातून करतात त्याचं नाव आहे उत्कर्षिणी शक्ती. बघा, आपल्याला स्वतःचाच उत्कर्ष करता येत नाही, दुसऱ्याचा काय करणार, परंतु देव मात्र जगाचा उत्कर्ष करतो. म्हणजे हे सामर्थ्य देवाच्या ठिकाणी विशेष पाहायला मिळालं की नाही? विमला ही शक्ती पाहायला मिळाली, उत्कर्षिणी शक्ती पाहायला मिळाली. तशी परमात्म्याच्या ठिकाणी तिसरी एक शक्ती सांगितलेली आहे, ती ज्ञानाशक्ती सांगितलेली आहे. की परमात्मा हा स्वतः तर ज्ञानस्वरूप आहेच आहे, परंतु तो सर्वांना ज्ञान देणाराही आहे. असं आहे, परमात्मा ज्ञानस्वरूप आहे का ज्ञानाचं अधिष्ठान आहे, याविषयी शास्त्रकारांमध्ये थोडीशी मतभेद आहे. नैयायिकांचा जर आपण विचार केला तर ज्ञानाधिकरणम आत्मा असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. की आत्मा हा ज्ञानाचं अधिकरण आहे, अधिष्ठान आहे, आश्रय आहे. आणि वेदांताचा जर आपण विचार केला तर ज्ञानाधिकरणम मानत नाही, ज्ञानस्वरूप आत्मा मानतात. सच्चित आनंद हे त्याचं स्वरूप मानलेलं आहे. याच्यामध्ये चित जे आहे ते ज्ञान मानलेलं आहे, सत्ता स्फूर्ती मानलेली आहे. मग अधिकरण मानायचं की स्वरूप मानायचं हा थोडासा स्वतंत्र पुन्हा एक विचाराचा विषय आहे. अधिकरण मानलं तर तो कधी कधी ज्ञानी होईल, कधी कधी अज्ञानी देखील होऊ शकेल. परंतु ज्ञानस्वरूप मांडल्यानंतर त्याच्या ठिकाणी अज्ञानाचा मात्र कधीही अंशही निर्माण होणार नाही. हा एक महत्त्वाचा भाग आहे. बरं, त्याबरोबर तो परमात्मा ज्ञानस्वरूप आहे, तसा तो ज्ञान देणाराही आहे. ज्ञाने उपदेशिला चतुरानन, भगवंताने अनेकांना ज्ञान दिलेलं आहे. आणि त्या ज्ञानामध्ये सर्वात प्रमुख पहिलं ज्ञान कुणाला जर दिलं असेल तर ते ब्रह्मदेवाला दिलेलं आहे. म्हणून आपण आता मंगलाचरणामध्ये श्लोक म्हटला बघा, जन्माद्यस्य यतोन्वयादितरतः, त्यामध्ये सुद्धा तेने ब्रह्महृदय आदि कवये मुह्यंती यत्सूरयः, हे जे काही वर्णन आहे हे याचंच वर्णन आहे. ज्या ज्ञानाविषयी सूरयः अपि मुह्यंती, मोठे मोठे क्रांतदर्शी महात्मे सुद्धा ज्या ठिकाणी मोहित होतात, इथं मोहिलेगा क्रांतदर्शी अशी ज्याची स्थिती आहे, असं जे ज्ञान आहे तेने ब्रह्महृदय आदि कवये, आदिकवी असलेल्या त्या ब्रह्मदेवाच्या हृदयामध्ये ज्याने, तेने म्हणजे प्रसारित केलं, तनु विस्तारणे हा धातू आहे, त्याने विस्तारित केलं, ज्ञान दिलं. किंबहुना थोडा विचार करा ना, फक्त ब्रह्मदेवालाच तो परमात्मा ज्ञान देतो का हो? ब्रह्मदेवालाच देतो असं नाही. जन्माला आल्याबरोबर आपल्या ठिकाणी तरी काय ज्ञान असतं, परंतु जसं जसं हळूहळू वय वाढत जातं तसं तसं आपल्या ठिकाणी सुद्धा ज्ञान प्राप्त होत जातं की नाही, काहीतरी माहिती आपल्याला मिळत जाते. मग हे ज्ञान देणारा कोण आहे? तर तो परमात्मा आहे. म्हणून तो परमात्मा स्वतः ज्ञानस्वरूप आहे आणि तो सर्वांना ज्ञान देणारा आहे. तो ज्या शक्तीच्या माध्यमातून ज्ञान देतो त्याचं नाव ज्ञानाशक्ती आहे. किती शक्ती झाल्या? 3 शक्ती झाल्या, विमला, उत्कर्षिणी, ज्ञाना. चौथी शक्ती भगवंताची सांगितलेली आहे ती क्रियाशक्ती सांगितलेली आहे. क्रियाशक्ती करणे, करण्यामध्ये सुद्धा आपलं नेहमीच विचार करतो की कर्तुम, अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम अशा त्रिविध शक्ती संपन्न तो परमात्मा आहे. कोणतंही कर्म करायचं म्हटलं की ज्ञान, इच्छा आणि क्रिया या 3 गोष्टी आवश्यक आहेत. आणि ती क्रियाशक्ती जर नसेल तर माणसाकडनं कर्म होऊ शकत नाही. भगवान स्वतः क्रियाशक्ती संपन्न आहे आणि प्रत्येकाला सर्व प्रकारच्या क्रिया करण्याचं सामर्थ्य देणारा तो परमात्मा आहे. आपण ज्या क्रिया करत आहोत ती क्रिया करणारे आपण नाही, त्याने ती आपल्याला शक्ती दिली म्हणून त्या शक्तीच्या आधारावरती आपण क्रिया करतोय. ज्यावेळेला ध्रुव नारायणांना भगवान प्रसन्न झाले तर ध्रुवांच्या कपोलाला, गालाला शंखाचा स्पर्श केला आणि ध्रुवांना वाणी प्राप्त झाली. वाणी प्राप्त झाल्याबरोबर ध्रुवांनी भगवंताची स्तुती केली, 12 श्लोकांमध्ये स्तुती केली. भागवताच्या 4th स्कंदामध्ये त्याला 12 सूर्य असं म्हणतात. आणि त्यामधला पहिला श्लोक आपण रोज मंगलाचरणाला म्हणतो, योन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम. त्या श्लोकाचा जर आपण विचार केला तर ध्रुवनारायण हीच गोष्ट सांगतायत, माझ्यामध्ये प्रवेश करून या प्रसुप्त असलेल्या वाणीला हात, पाय, नेत्र
इत्यादी सर्व इंद्रियांना जो संजीवन देतो, नवे नवे प्राणांनाही जो संजीवन देतो आणि या सर्व इंद्रियांकडनं त्या सर्व क्रिया जो करवून घेतो, त्या पुरुष असलेल्या भगवंताला मी नमस्कार करतो. इथे ही भगवंताची क्रियाशक्ती सांगत असताना भगवंताला पुरुष म्हटलेलं आहे, हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे बरं का. पुरुष पुरुष म्हणजे काय आहे? स्त्री सापेक्ष पुरुष भाव हा या ठिकाणी विचार मांडलेला नाही आहे. तर पुर या शब्दाचा अर्थ देह आहे आणि त्या अनेक देहांमध्ये जो निवास करतो त्याचं नाव पुरुष आहे. पुरुषु शेते इति पुरुषः अशी पुरुष शब्दाची व्याख्या केलेली आहे. म्हणून त्या पुरुषाला माझा नमस्कार असो. हा पुरुष आहे, काय करतो? त्या पुरीमध्ये शयन करून प्रवेश करून सर्व इंद्रियांना क्रियेचं सामर्थ्य प्रदान करतो. चाले हे शरीर कोणाची या सत्य कोण बोलवी ते हरिवीण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. अगदी या श्लोकाचाच अनुवाद आहे असं मला वाटतं. आणि असं असल्यामुळे तो परमात्मा सर्व प्रकारची क्रियाशक्ती प्रदान करतो. हे सामर्थ्य त्याचं आहे. ज्या शक्तीच्या माध्यमातून ते हे सामर्थ्य देतो ती क्रियाशक्ती आहे. विमला उत्कर्षिणी ज्ञाना क्रिया. यानंतर 5व्या शक्तीचं वर्णन केलेलं आहे. योगा तथैवच, योगाशक्ती आहे. एकंदरीत आपण योगशास्त्राचा जर विचार केला तर योगाच्या माध्यमातून अनेक प्रकारचं सामर्थ्य सिद्धी आपल्याला पाहायला मिळतात. परंतु परमात्मा म्हणजे सामान्य योगी नाही. यत्र योगेश्वर कृष्ण. संजय यांनी एका वाक्यामध्ये भगवंताचं सार्थ वर्णन केलं. भगवान म्हणजे योगेश्वर आहे, हे विशेष आहे. योगच ज्यांच्यापासून निर्माण झालेला आहे. या योगाशक्तीच्या माध्यमातून परमात्मा जे घडणार नाही ते सुद्धा घडवितो. अघटित घटना घटीयसी माया असं जे वर्णन केलेलं आहे, तर ही सगळी शक्ती कोणती आहे? योगाशक्ती. योगाशक्तीच्या माध्यमातून या गोष्टी होतात. आपल्याला सगळ्याच गोष्टी करता येतील असं नाही, पण देवाला मात्र वाटेल ते करता येतं. यानंतर पुढची 6वी शक्ती सांगितलेली आहे, प्रौव्ही शक्ती. प्रौव्हभाव सांगितलेला आहे. प्रौव्हभाव या शब्दाचा अर्थ आहे नम्रता. होय, परमात्म्याचा जर आपण विचार केला तर परमात्मा स्वतः देखील नम्र आहे आणि परमात्मा प्रत्येकाला नम्र बनवणारा आहे. किंबहुना आपण नेहमीच ऐकतो, नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता. मग आता ही नम्रता काय आहे हा देखील एक मोठा प्रश्न आहे बरं का. नम्रता वेगळी आहे आणि अनुद्धता वेगळी आहे. औद्धत्य वेगळं आहे. या सगळ्या गोष्टी एक एक बारकावे आहेत याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये पुढच्याचा अपमान करण्याची इच्छा नाही, परंतु इच्छा नसताना सुद्धा आपल्याकडनं त्याचा उपमर्द घडला गेला तर तो भाग एक निराळा आहे. आणि हेतुपुरस्सर पुढच्याचा अपमान करण्याची इच्छा असून त्या पद्धतीने वागणं हा भाग निराळा आहे. दोन्ही उदाहरण मी आपणास सांगेन. देवराज इंद्र सभेमध्ये बसलेले होते. देवगुरु बृहस्पती आले. इंद्राने बृहस्पतींना आलेलं पाहिलं तरी सुद्धा उठून त्यांचं स्वागत सत्कार केला नाही, पाहून न पाहिल्यासारखं केलं. हा खरा उद्धटपणा आहे. हो, हेतू पुरस्सर देवगुरु बृहस्पतींचा अपमान करायचाच आहे या हेतूने तशी केलेली कृती आहे, हा भाग निराळा आहे. आणि रघुवंशामध्ये दिलीप राजाचं चिंतन आलेलं आहे. दिलीप राजा हा स्वर्गामध्ये इंद्रादिकाला सहकार्य करून अयोध्येकडे घाईघाईने येत होता आणि ज्या मार्गाने येत होता त्या मार्गामध्ये एका बाजूला ती कामधेनू बसलेली होती. तर कामधेनूला नमस्कार न करता हा दिलीप राजा अयोध्येला आला. पण या ठिकाणी कामधेनूला आपण नमस्कार करू नये, करायचा नाही असा त्याच्यामध्ये अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा भाव नव्हता. तसा भाव नसताना परंतु नकळतपणे त्याच्याकडनं घडलेला उपमर्द आहे, हा भाग निराळा आहे. परंतु ज्या ठिकाणी असा हेतुपुरस्सर अपमानही नाही, ज्या ठिकाणी नकळतही अपमान नाही आहे आणि पूर्ण विनीत भाव आहे, त्याला नम्र भाव असं म्हणायचं असतं. नम्र भाव याच्या पलीकडचा आहे. म्हणजे जाणतेपणे तर चूक होऊच नाही, परंतु अजाणतेपणे सुद्धा चूक ज्याच्या ठिकाणी केली जात नाही तो नम्र भाव आहे. आणि परमात्मा असा आहे की असा नम्र भाव जर असेल तर तो परमात्मा वश होत असतो. पण हा नम्र भाव मिळेल तरी कसा? हा नम्र भाव देणारा सुद्धा परमात्माच आहे. परमात्म्याची ती देणगी आहे.
आणि परमात्मा हा नम्रभाव ज्या शक्तीच्या माध्यमातून देतो ती प्रौढी शक्ती आहे. किंवा दुसरा अर्थ याचा असा करता येईल की सगळ्यांना परमात्मा नम्र बनवतो, कुणालाही परमात्मा अभिमानी राहू देत नाही. तिळभरी जरी होय अभिमान मेरूत समान भार देवा. आणि ज्याच्या ज्याच्या ठिकाणी अभिमान निर्माण झाला देवाने त्याचा अभिमान निवृत्त केलाच आहे. कितीतरी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. कालिया मर्दन केलं भगवंताने. काय केलं? कालियाचा असलेला अभिमान जो आहे तो नष्ट केला. रासलीलेमध्ये ज्या वेळेला भगवान अंतर्धान झाले तर त्यावेळेला सुद्धा अंतर्धान कशा करता झाले शुकाचार्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. प्रशमाय प्रसादाय तत्रैवांतरधीयत. प्रशमाय हा शब्द जो आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रशमन करण्याकरता भगवान अंतर्धान झाले. कशाचं प्रशमन करण्याकरता? गोपिकांच्या ठिकाणी निर्माण झालेला जो अभिमान होता तो अभिमान प्रशमन करण्याकरता. तासाम सौभग मदम वीक्ष असं आहे. प्रपंचामध्ये तर जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्याचा अभिमान नसावाच यात काही विशेष नाहीच. परंतु परमार्थामध्ये सुद्धा जर भगवत कृपेने एखादं आपल्याला काही प्राप्त झालं तर त्याचाही सुद्धा अभिमान नसला पाहिजे. परमार्थातला सुद्धा अभिमान घातक ठरतो. हा भावच या ठिकाणी या गोपिकांच्या त्या माध्यमातून जो आहे भगवंताने दाखवून दिलेला आहे. गोपिकांनाही वाटायला लागलं होतं की अरे योगियांचे ध्यानी ध्याताना तुळसी. असा असलेला जो परमात्मा आहे तो परमात्मा आमच्यासोबत फिरतो, आमच्यासोबत चालतो, आम्ही सांगेल तसं वागतो, ऐकतो. गोपिकांनी नाचवावं देवाने नाचावं ही परिस्थिती होती. गोपिकांनी जे काम सांगितलं भगवंताने ते काम करावं. म्हणून त्या गोपिकांना सुद्धा असं वाटत होतं किती आमचं सौभाग्य आहे, किती भाग्य आहे आमचं की तो परमात्मा आमच्या वशवर्ती आहे. आणि देवाला हाच अभिमान सहन झाला नाही. मग तो अभिमान दूर करण्याकरता भगवंतांनी केलेली ही लीला होती. मग भगवंतांनी तो अभिमान दूर केला की नाही? केला. पण तो अभिमान ज्या शक्तीच्या माध्यमातून दूर केला त्या शक्तीचं नाव प्रौढी असं सांगितलेलं आहे. ही 6वी शक्ती सांगितलेली आहे. आपल्याला आपल्या अंतःकरणातला अभिमान दूर करता येत नाही. दुसऱ्याचा अभिमान दूर करणं तर लांबची गोष्ट राहिली. जगाचा अभिमान करणं तर त्याच्या पलीकडचं राहिलं. देवाकडे हे सामर्थ्य आहे, शक्ती आहे त्याची. चला 7व्या शक्तीचा विचार मांडलाय. सत्या म्हणजे जे खोटं आहे त्याला सुद्धा खरं दाखवण्याचं सामर्थ्य हे कुणाचं आहे? परमात्म्याचं आहे. पुन्हा मी त्या जन्माद्यसयतः या श्लोकाकडे येतो. शब्द त्याच्यामध्ये काय आला आहे? यत्र त्रिसर्गो मृषा आहे की नाही. हे त्रिसर्गो आणि मृषा याच्यामध्ये एक असं तो यश आकडा आहे की नाही, अवग्रह आहे. हां, आणि त्या अवग्रहाचा अर्थ काय असतो? अ असतो. यत्र त्रिसर्ग हा अमृषा. वस्तुतः या त्रिसर्गाचा जर विचार केला तर खरा की खोटा? तर मिथ्या मानला गेला की नाही आहे. जगत प्रपंच हा मुळामध्ये तथा मिथ्या मानला गेला. लटिका व्यवहार सर्व हा संसार. पण मिथ्या असलेला हा संसार आपल्याला मिथ्या वाटतो का खरा वाटतो? खरा वाटतो की नाही आहे. मग खोटं आहे परंतु खोटं असून सुद्धा ते खरं वाटतं. कसं खरं वाटतं? तर हीच परमात्म्याची असलेली सत्याशक्ती आहे की तो सत्य आहे ना, त्या सत्यामुळे जे असत्य आहे ते सुद्धा आपल्याला खरं वाटायला लागतं. याच्याकरता वेदांतामध्ये स्वरूपाध्यास आणि संसर्गाध्यास असे 2 प्रकारचे अध्यास मांडले गेलेले आहे. स्वरूपाध्यास ज्या ठिकाणी असतो तिथे स्वरूपच अध्यासित असतं. पण ज्या ठिकाणी संसर्गाध्यास असतो त्या ठिकाणी स्वरूपाचा अध्यास नसतो. तो संसर्ग जो आहे तो त्या ठिकाणी अध्यासित झालेला असतो. म्हणून संसर्गाध्यासाचं उदाहरण देत असताना जपा कुसुम आणि स्फटिक याचं उदाहरण दिलेलं आहे. वस्तुतः स्फटिक जर आपण पाहिला तर स्फटिक कसा आहे? पांढरा स्वच्छ आहे, पारदर्शक आहे. परंतु तोच स्फटिक आपण जास्वंदीच्या फुलावरती ठेवला. आता तो स्फटिक कसा दिसायला लागला? लाल दिसायला लागला. मला विचारायचं आहे मुळामध्ये स्फटिक खरोखर लाल आहे का? नाही. परंतु वाटायला लागला, दिसायला लागला मात्र लाल. कशामुळे दिसायला लागला? जास्वंदीच्या फुलावरती ठेवला आहे म्हणून. पण एकदा का जास्वंदीचं फुल बाजूला केलं की त्या जास्वंदीच्या फुलामध्ये असलेली जी लालिमा आहे ती लालिमा जास्वंदीच्या फुलाबरोबर निघून जाते आणि स्फटिकाचा जो शुद्ध पारदर्शकपणा आहे तो स्फटिकाच्या ठिकाणी राहतो. म्हणजे स्फटिकाच्या ठिकाणी लालिमा जाणवली, पण हे कशामुळे जाणवली? संसर्गामुळे जाणवली.
संसर्गाध्यासामध्ये संसर्ग बाजूला झाला की शुद्ध स्वरूप जे आहे ते समोर येत असतं. मग जगताचा विचार करत असताना स्वरूपाध्यासानेही विचार केलेला आहे आणि संसर्गाध्यासानेही विचार केलेला आहे. आणि त्या याच्यामध्ये सत्य परमात्मा आणि असत्य मिथ्याभूत असलेला प्रपंच दोन्ही एकत्र झाले की त्या एकत्रीपणामध्ये काय होतं, जगाकडे नसलेली सत्यता या परमात्म्याच्या संसर्गामुळे सत्यता वाटायला लागते. खोटं आहे परंतु ते खरं वाटायला लागलं. कसं खरं वाटायला लागलं याच्याकरता उदाहरण व्यासनारायणांनी दिलं. तेजो वारे मृदाम यथा विनिमया. पाणी, माती आणि तेज यांचं विशिष्ट प्रकाराने संमिश्रण झालं की त्याचा परिणाम असा होतो, ऐसे कैसे रे झाले खेळिया, नाही तेची दिसू लागले रे. जे नाही तेच दिसायला लागतं. आपल्याला त्या मयसभेचं वर्णन आहेच की नाही आहे. दुर्योधन ज्यावेळेला मयसभा पाहण्याकरता गेला, जिथे पाणी होतं तिथे त्याला जमीन दिसायला लागली, जिथे जमीन होती तिथे त्याला पाणी दिसायला लागलं. हा फरक झाला, हा याचा परिणाम आहे. मग जे खोटं आहे त्या खोट्यालाही खरं दाखवलं गेलं की नाही आहे. खरा कसा दिसला तर त्याचं उत्तर दिलेलं आहे त्या परमात्म्याच्या सत्यतेमुळे. तो म्हणून खोट्यालाही खरं दाखवण्याचं सामर्थ्य परमात्म्याचं आहे आणि परमात्मा ज्या शक्तीच्या माध्यमातून हे दाखवतो ती सत्यशक्ती आहे. तर 7वी शक्ती झाली. 8व्या शक्तीचा विचार करत असताना सांगितलं ईशाना शक्ती. ईशन करणे अर्थात नियमन करणे, नियंत्रण करणे. थोडासा आपण जगाचा जर विचार केला तर जगामध्ये सगळीकडे आपल्याला काहीतरी नियंत्रण पाहायला मिळतं. सगळं अनियंत्रित आहे अशातला काही भाग नाही आहे. किंबहुना ज्ञानोबारायांनी हा विचार मांडला की नाही, समुद्ररेखा न लंघावी. समुद्राने कधीही आपली मर्यादा ओलांडायची नाही. पृथ्वी या भूते वहावी, पृथ्वीने भूतांचं वहन करावं. पर्वती बैसका न संडावी. हे सगळं जर आपण पाहिलं तर एका नियंत्रणामध्ये आहे की नाही आहे. किंबहुना म्या हलविल्या प्राणू हाले, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. हा सगळा जर आपण एकंदरीत विचार पाहिला तर हे सर्व करणारे आहेत, परंतु या करणाऱ्यांच्या पाठीमागे कोणती तरी एक नियमन शक्ती आहे. थोडा विचार करा. काही मंडळी नोकरी करणारी असते, तर जर जायचं नसेल, उपस्थित व्हायचं नसेल तर त्याच्याकरता अगोदर आपल्याला रजा घ्यावी लागते. पण बऱ्याच वेळेला असं होतं की नाही, हे प्रकृती अस्वस्थ निर्माण झालं किंवा काही वेगळं कारण झालं, कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता दांडी मारली जाते की नाही. होतं असं कधी कधी. पण आता आपण 30-40 वर्ष होऊन गेली आहेत, बरीच मोठी मोठी मंडळी आहेत. कधी असा तुम्हाला अनुभव आला का की सूर्याने एक दिवस दांडी मारली, सूर्याने ठरवलं रोज रोज जायचं, उगवायचं, किती त्रास होतो त्यापेक्षा आज एक दिवस आपण सुट्टी घ्यायची. कधी सूर्याने सुट्टी घेतली आहे? नाही. बर, जो सेवेवरती हजर होतो, रुजू होतो, तो कधी वेळेत जातो, कधी उशिराही जातो. हे उशिरा जे जाणारे होते ना, त्यांच्यावर निर्बंध आणण्याकरता म्हणूनच शेवटी थंब द्यावा लागला. हो, कारण की पहिले मास्टरवर सही करावी लागायची आणि सही काही केव्हा व्हायची, 8-8 दिवस अगोदरच्या व्हायच्या, नंतरच्या व्हायच्या, अशी परिस्थिती होती. सरकारला हे लक्षात आलं काय करावं काही कळेना. मग शेवटी सरकारने मात्र अंगठा काढला. का अंगठा काढला ते भाग निराळे आहेत, मला तिकडे जास्ती वळायचं नाही, पण एक मला वाटतं कितीही शिका शेवटी अंगठे बहादरच आहात. त्याच्याशिवाय पर्याय नाही. सांगायचं तात्पर्य मला असं आहे की नियंत्रण आपल्याला पाहायला मिळतं, आपल्यावर नियंत्रण नाही. सूर्य रोज उदयाला येतो, गोष्ट मान्य आहे, पण कधी 6ला आला, कधी 8ला आला, कधी 10ला आला, असं कधी होतं का? नाही. पंचांगामध्ये जी दिलेली वेळ आहे अगदी त्याच वेळेला बरोबर सूर्योदय होतो, त्याच वेळेला सूर्यास्त होतो. मग हे जर याप्रमाणे होत असेल तर काहीतरी त्याच्या पाठीमागे नियंत्रण आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल की नाही. किंबहुना भीषास्मात पवते वातः. हे सगळं प्रकरण आपण बघा. वारा वाहतो, कसा वाहतो? अस्मात भीषा, याच्या भयाने वाहतो. सूर्यस्तपती, सूर्य तापतो, उदयाला येतो, त्याच्या भयाने, म्हणजे कुठेतरी नियंत्रण आहे. आपल्या शरीरावर नियंत्रण नाही. जर आपल्या शरीरावरती आपलं नियंत्रण असतं तर असं आपल्या पायांना सांगा, काय नाही, फक्त तास 1.25 तासाचं सत्र आहे,
परंतु पायांनो अजिबात हालायचं नाही. मला विचारायचे 5 मिनिट तरी ते पाय जागेवर स्थिर राहतात का? हलतच राहतात. नियंत्रण आहे का? नाही आहे. पण परमात्म्याचा जर आपण विचार केला तर परमात्म्याचं नियंत्रण आपल्या शरीरावरती आहे, संपूर्ण चराचरावरती आहे. झाडाचं पान हलल्या पाठीमागे सुद्धा त्याची सत्ता आहे. असं सर्वांचं नियंत्रण परमात्मा ज्या शक्तीने करतो त्याचं नाव ईशाना शक्ती आहे. चला, आणि याच्यानंतर एक शेवटची शक्ती सांगितली, तिचं नाव आहे अनुग्रहा शक्ती. अनुग्रह काय आहे? सामान्यतया आपण एखाद्या महात्म्याच्या करकमलांनी गळ्यामध्ये माळ घातली, त्यांच्या मुखारविंदातून आपण एखादा भगवन नामाचा शब्द श्रवण केला की आपण काय म्हणतो? आम्ही त्यांचा अनुग्रह घेतला, दीक्षा घेतली, असं आहे. पण अनुग्रह या शब्दाचा नेमका अर्थ काय करायचा हा मोठा प्रश्न आहे. माळ घालणं म्हणजे अनुग्रह आहे का? कानामध्ये मंत्र श्रवण करणं म्हणजे अनुग्रह आहे का? तर नाही. अनुग्रह शब्दाचा अर्थ शास्त्रकारांनी केलाय, अनुग्रह हा स्वधर्माविर्भाव. आपल्या ठिकाणी असलेला जो धर्म आहे, आपल्या ठिकाणी असलेली जी शक्ती आहे, सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य, तो प्रभाव पुढच्यामध्ये तसल्या तसं परावर्तित करणे, हे जे घडणं आहे त्याला अनुग्रह असं म्हणायचं. पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, निरसोनी संदेह बुद्धिभेद. परमात्म्याने माझ्यावरती खरोखर अनुग्रह केला. काय अनुग्रह केला? तर जसा परमात्मा आहे तसंच मला बनवलं. परमात्मा सर्वात्मक आहे, व्यापक आहे, तसं मला देखील सर्वात्मक मन प्राप्त झालं, व्यापक भाव प्राप्त झाला. हा देवाने केलेला अनुग्रह आहे. निरसोनी संदेह बुद्धिभेद. परमात्म्याच्या ठिकाणी संदेह नाही, कुठल्याही प्रकारचा भेद नाही. त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी बुद्धिभेद राहिला नाही, संदेह राहिला नाही. हा देवाने केलेला अनुग्रह. अनुग्रह हा स्वधर्माविर्भाव. आणि असा तो परमात्मा, जो परमात्म्याच्या जवळ जाणारा आहे, परमात्मा त्याला परमात्म स्वरूपच बनवतो. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. किंबहुना शुकयाज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरीसी जाणोनी हरी झाले. हरीसी जाणल्यानंतर ते वेगळे राहिले नाही, ते हरीच झाले. मग असं जो जो परमात्म्याकडे येणार आहे त्याला हरीच बनवणे, स्वस्वरूप बनवणे. परमात्मा हे ज्या शक्तीच्या माध्यमातून करतो त्याला म्हणायचं अनुग्रहा शक्ती. अशा 9 शक्ती आपण पहा. या 9 शक्ती आपल्याला अन्यत्र ठिकाणी पाहायला मिळत नाही, या देवाच्या ठिकाणी आहे. म्हणून त्याला बळी असं आपल्याला म्हणावं लागतं. म्हणजे परमात्मा बळी आहे हे एक प्रकारे जगापासून किंवा इतरांपासून परमात्म्याला व्यावृत्तच करणे, हे त्याचं विशेषणच आहे. आणि या पलीकडे एक थोडंसं आहे म्हणून सांगून जाईल. परमात्म्याकडे आता किती शक्तींचा विचार केला आपण? 9विधा शक्तींचा विचार केला. साधकाकडे परमात्म्याला जाण्याकरता भक्तींचा विचार करत असताना किती प्रकारची भक्ती सांगितली हो? 9विधा भक्ती आहे. म्हणजे साधकाकडे 9विधा भक्ती आहे आणि परमात्म्याकडे 9विधा शक्ती आहे. मग आता काय करायचं? साधकाने एक एक भक्ती करायची आणि परमात्म्याने एक एक शक्तीचा त्याच्याकरता प्रयोग करायचा. बस ठरलेलं आहे. अगदी तुम्हाला मी सगळं सांगत नाही, परंतु एक दिग्दर्शन म्हणून मला जे भावतं ते सांगतो. पहिली भक्ती कोणती हो 9विधा भक्तीमध्ये? श्रवण भक्ती. आणि पहिली शक्ती कोणती आहे? विमला, शुद्ध करणे. बरोबर आहे की नाही? तर आपण परमात्म्याचं श्रवण केलं, परमात्मा विषयक ऐकलं की अंतःकरणाची शुद्धी होते की नाही? म्हणजे याचा अर्थ असा आहे, साधकाने श्रवण भक्ती केली की परमात्मा त्याच्याकरता विमला शक्तीचा प्रयोग करतो. चला, दुसरी भक्ती कोणती आहे? कीर्तन भक्ती. आणि दुसरी शक्ती कोणती आहे परमात्म्याची? उत्कर्षणी शक्ती. म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ आहे, कीर्तन केलं की व्यावहारिकही उत्कर्ष होतो. आणि शुद्ध कीर्तन केलं की पारमार्थिकही उत्कर्ष परमात्मा करणारा आहे. ठीक आहे. असे सगळ्या दृष्टिकोनातून आपण लावा ना. एक एक भक्ती आणि एक एक शक्ती जुळवून बघा, जुळेल की नाही. आत्मनिवेदन केलं की मग बळीराजासारखी अवस्था प्राप्त होते. अनुग्रहच होतो, तत्स्वरूपालाच प्राप्त होतो. असो, अशा 9विधा शक्ती परमात्म्याच्या ठिकाणी आहे म्हणून त्याला म्हणायचं बळी. आणि असा बळी केवळ परमात्माच आहे, दुसरा कोणीच नाही. म्हणून ही आता
बुद्धिरूपिणी स्त्री म्हणते, दुजा ऐसा कोण बळी आहे आता? या बलवानासारखा, या देवासारखा दुसरा कोण बळी आहे? किंवा हरी या अनंतापासून या अनंतापेक्षा दुसरा कोणीही अन्य बळी नाही. इथे देवाला अनंतही म्हटलेलं आहे. अनंत का म्हटलं त्याचीही कारण आपल्याला पाहायला मिळतात. दोन रीतीने तसा विचार केला गेलेला आहे. अनंत शब्द हा विष्णू सहस्रनामामध्ये आलेला आहे आणि तिथे जगद्गुरु शंकराचार्यांनी त्याच्यावरती भाष्य करत असताना फार सुंदर भाष्य केलेलं आहे. देशतः वस्तुतः कालतश्चापरिच्छिन्नो नंतः असा विचार मांडलेला आहे. देश काल वस्तू कुठल्याही प्रकारचा परिच्छेद त्याच्या ठिकाणी नाही, म्हणून त्याला अनंत असं म्हणा. किंबहुना नामदेवरायांनी दुसऱ्या भक्तीच्या दृष्टीने विचार मांडला. अनंत म्हणती माझी या स्वामी ते, अनंत गुण त्या ते म्हणून या. परमात्म्याच्या ठिकाणी गुणांचा विचार करताना अनंत गुण त्याच्या ठिकाणी आहेत, त्या गुणांचे मोजमाप करता येणार नाही, म्हणून त्याला अनंत असं म्हणा. दोन्ही दृष्टीने विचार आहे. मग जो गुणाच्या दृष्टिकोनातून अनंत आहे किंवा ज्याला कुठल्याही प्रकारचा परिच्छेद नाही आहे, कुठल्याही प्रकारचा अभाव ज्याच्या ठिकाणी नाही आहे, असा जो अनंत असलेला परमात्मा आहे, या अनंतापेक्षा या जगामध्ये असा दुसरा कोण बळी आहे की जो या अनंतापासून आम्हाला दुसरीकडे घेऊन जाईल? काय आहे? दुसरीकडे जाणं केव्हा होत असतं? ज्या वेळेला त्याच्या ठिकाणी काही वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळेल त्यावेळेला. परंतु जगातला सर्वात विशिष्ट जर परमात्माच आहे, याच्यापेक्षा जर विशिष्टचा दुसरा कोणी नाहीच आहे, तर त्याच्याकडे जाणं हे शक्य होऊ शकत नाही. बळीयाच्या आम्ही झालो बळीवंता, करू सर्व सत्ता सर्वावरी. आणि असा जो अनंत आहे, असा जो बलवान आहे, तर त्या बळीयाच्या आम्ही झालो म्हणजे इथे कांताशक्ती जी आहे ही स्पष्ट रीतीने आपल्याला पाहायला मिळते. काय आहे की तदीयता आहे, एक मदीयता आहे, एक तन्मयता आहे की नाही, आणि एक त्वदीयता आहे. त्वदीयता मी तुझा आहे किंवा तुझी आहे, तदीयता तो माझा आहे, मदीयता मी त्याची आहे, आणि तन्मयता म्हणजे तत्स्वरूप आहे. अशा 4 टप्पे मांडले गेलेले आहेत की नाही आहे. तर या ठिकाणी बळीयाचे अंकित आम्ही झालो, त्याच्या पट्टराने आम्ही झालो, म्हणजे तदीयता जी आहे ही या ठिकाणी दाखवल्या गेलेली आहे. आणि त्याचे आम्ही अंकित झाल्यामुळे त्याच्या ठिकाणी जे तेच आम्हाला प्राप्त झालं आहे. सामान्यतः हाच नियम आहे, ज्याच्याकडे जे असेल त्याच्याकडे ते प्राप्त होत असतं. विद्वानाकडे जा विद्या प्राप्त होईल, धनवानाकडे जा धन प्राप्त होईल. ज्याच्याकडे जे नाही तो ते देऊ शकत नाही. काय झालं, एक सज्जन रस्त्याने चाललेला होता आणि समोरून एक दुर्जन आला. काही घेणं देणं नाही, परंतु या सज्जनाला पाहून त्या दुर्जनाने शिव्या द्यायला सुरुवात केली. सज्जनाने ऐकलं, लक्षात आलं आपल्याला शिव्या देतोय, पण काय करावं. त्याने त्याचा आभार मानले, सांगितलं ठीक आहे, ददतू गालीर गाली म्हणतो भवंतः, द्या द्या भरपूर शिव्या द्या म्हणे, कारण की तुम्ही शिव्यावान आहात. हां, ज्याच्याकडे धन आहे त्याला आपण काय म्हणतो, धनवान. ज्याच्याकडे विद्या त्याला आपण म्हणतो विद्वान, विद्यावान. तसं याने सांगितलं तुम्ही शिव्यावान आहात म्हणे, त्याच्यामुळे द्या शिव्या, काय हरकत नाही म्हणे. वयमिह तदभावात गालिदाने असमर्था, हा आमच्याकडे त्या शिव्या नाही म्हणून देऊ शकत नाही म्हणे. होय, कारण की जगाचा नियमच आहे, जगती विदितमेत दीयते दीयमानम नाही शशक विषाणं कोपी कस्मै ददाती. जे असेल तेच देता येतं. आजपर्यंत कोणी सशाचं शिंग उपटून कुणाला दिलं काय हो? नाही. का दिलं नाही? नाही, ते देताच येत नाही, आहे तेच देता येतं. आडात असेल तर पोहऱ्यामध्ये येत असतं. आणि असं असल्यामुळे ज्याच्याकडे जे आहे तो ते देत असतो. भगवंताकडे बल आहे आणि आम्ही त्या बलवंताच्या जवळ गेलो, बलवंताचे अंकित झालो, त्याच्या पट्टराण्या झालो. त्याच्यामुळे त्या बलवंताच्या संगतीमध्ये आम्हाला सुद्धा काय प्राप्त झालं? बलच प्राप्त झालं. आम्ही झालो बळीवंत, ही भूमिका बघा. आणि बळीयाच्या आम्ही झालो बळीवंता समान आहे. करू सर्व सत्ता सर्वावरी. आणि असं असल्यामुळे आता जशी त्या परमात्म्याची सत्ता आता सर्वांवरती आहे, तशी आम्ही सुद्धा सर्वांवरती आता सत्ता करू. तुका म्हणे आम्ही जीवाच्या उदारा, झालो प्रीती करा गोविंदासी. आणि अशी एक विशिष्टता आम्हाला प्राप्त झालेली असल्यामुळे आता आम्ही आमच्या जीवावरती उदार झालेलो आहोत.
आणि त्यामुळेच त्या परमात्म्याला आम्ही फार आवडत्या झालो आहोत. काय आहे, देवाची अनुकूलता प्रीती प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर बाकीच्या सर्व वासनांचा पदार्थांचा त्याग करावा लागेल, तरच त्या परमात्म्याला आपण प्रिय होऊ शकू. तसं शुद्ध सोन्यामध्ये एकरूप व्हायचं असेल तर शुद्ध सोनच पाहिजे, तरच त्याच्यामध्ये एकरूपता होऊ शकेल. भेसळ आणि शुद्ध जर एकत्र करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये एकरूपता तदाकाराकारिता ही होऊ शकत नाही. म्हणून जो जीवभाव प्रत्येकाला प्रिय आहे त्या जीवावर आम्ही उदार झालो, म्हणून देवाला आम्ही आवडीचे झालो. ही भूमिका आहे. जीवावर उदार होणं सामान्य नाही आहे. त्याकरता काही कष्ट सोसावे लागले, काही दुःख सोसावे लागले. मग ते दुःख जे सोसावे लागले त्याचा परिणाम आम्हाला चांगला मिळाला. दुःख किती सोसलं त्याचा विचार पुढे सांगतात. क्षणभरी आम्ही सोसिले वाईट, साधिले अवीट, निज सुख सांडी मांडी मागे केल्या बरोबरे, अधिकची परी दुःखाची या, तुका म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो अनंताची ये पायी. आम्ही थोडे दिवस कष्ट सोसले, पण परिणाम स्वरूपामध्ये अवीट असलेलं जे हरिसुख आहे ते आम्ही प्राप्त करून घेतलं. असं आहे, साधना करणं हे वाटतं तेवढं सोपं नाही आहे. प्रत्येक साधनेचा विचार करत असताना त्यामध्ये असलेल्या काठिण्याचा विचार मांडलेलाच आहे. ज्ञानमार्गाने जरी आपण जायचं म्हणलं तरी क्षुरस्य धारा निशिता दुरत्या दुर्गम पथस्थत कवयो वदंती हा विचार मांडलेलाच आहे. ज्ञानमार्गाने जायला तर पहिले साधन चतुष्टय संपत्ती आपल्याला प्राप्त करून घ्यावी लागते, त्यानंतरच कुठे आपण तिथे जाऊ शकतो. आणि साधन चतुष्टय संपत्ती प्राप्त करण्यामध्ये कष्ट आहेत. किंबहुना माऊलींच्या भाषेत सांगायचं असेल तर पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे, अशी स्थिती आहे. या इंद्रियांना विषयांपासून दूर करण्यामध्ये साधकाला फार फार कष्ट सहन करावे लागतात. किंबहुना युगांत होय, माऊलीची भाषा आपल्याला पाहायला मिळते, फार कठीण आहे. ब्रह्मदेवाने इंद्रियांची निर्मिती करताना ती स्वभावतः बहिर्मुख केली आहे आणि त्यामुळे त्या बहिर्मुख इंद्रियांना अंतर्मुख करण्यामध्येच फार कष्ट सहन करावे लागतात. पराईंची खाणी व्यत्रिणोत स्वयंभूस तस्मात परांग पश्यतीनांतरात्मन कश्चित धीरहा प्रत्यगात्मानमैक्षत आवृत्त चक्षु अमृतत्वमिच्छान. लाखो करोडोंमधून एखादा असा असतो की जो आपल्या इंद्रियांना अंतर्मुख करतो. वस्तुतः असं आहे की परमात्मा प्राप्ती जर आपण पाहिली तर ती अवघड आहे फार, अशातला अजिबात भाग नाही आहे. कारण की तो नित्य प्राप्तच आहे, अप्राप्ताची प्राप्ती तर नाहीच आहे. तो नित्य प्राप्त आहे, पण जवळी आहे परी भेटे ना, अशी अवस्था त्याची आहे. मग एवढी जी काही कठीणता जी जाणवते ती कठीणता कशा करताची आहे, त्याच्या प्राप्तीकरताची कठीणता नाही आहे. जे बहिर्मुख इंद्रिय त्यांना अंतर्मुख करण्यामध्ये ती कठीणता आहे. देशबंध चित्तस्य धारणा, ही धारणा करण्यामध्ये, ते ध्यान करण्यामध्ये कठीणता आहे. ध्यान जर सिद्ध झालं तर समाधी सहजच आहे पुढे. मग त्याच्याकरता विशेष कष्ट करावे लागत नाही. म्हणून पात्रता सिद्ध करण्याकरता आपल्याला कष्ट आहे. पात्रता जर सिद्ध झाली तर भगवत स्वरूपता प्राप्त होण्याकरता वेळ लागत नाही. आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळता या लागी. आपण नेहमी हे प्रमाण ऐकतो. अगदी याला अनुसरून काना वचनाची भेटी, सरिसाची पै किरीटी, वस्तू होऊन उठी कवन एकच हो. फक्त गुरुमुखातून तत्वमस्यादी महावाक्याचं उच्चारण आणि साधकाच्या श्रवण इंद्रियाची भेट होण्याची गरज आहे. तुका म्हणे काणी ऐकिली मात, तोची झाला घात जीवपणा. अगदी इतकं आहे. अविद्या निवृत्ती करण्याकरता मिनिटाची तासाची तर गरज नाहीच नाही, क्षणाची सुद्धा आवश्यकता नाही. ज्या क्षणाला गुरुमुखातनं ते आपल्याला श्रवण झालं त्या क्षणाला ब्रह्मरूपता सिद्ध होते. परंतु म्हणून नाही काळ वेळ तयार लागी, परंतु ही पात्रता सिद्ध होण्याकरता मात्र जन्मची जन्म जातात. ती पात्रताच लवकर सिद्ध होत नाही. बहुनाम जन्मनाम अंत्य ज्ञानवान माम प्रपद्यते.
ही जी काही सगळं आपला परमार्थ जो चाललेला आहे, सगळी जी साधना चाललेली, हे कशा करताय तर कुठेतरी आपली पारमार्थिक पात्रता सिद्ध करण्याकरता अंतःकरणामध्ये असलेले जे काही जन्मजन्मांतरीचे वासनापुंज आहेत, जे संस्कार आहेत, ते संस्कार घालवण्याकरता म्हणून ही एवढी सगळी जी काही आहे खटाटोप आपल्याला करावी लागते आहे. हे दुःख सहन करावं लागतं. काय आहे, अनेक जन्म होऊन गेले, किती जन्म होऊन गेले माहिती नाही, आणि त्या त्या जन्मांमध्ये अंतःकरणावरती पडलेले जे संस्कार आहेत ते संस्कार सहसा जात नाहीत. तसा तसा अनुकूल विषय समोर उपस्थित झाला की ते संस्कार जे आहेत ते अंतःकरणातून डोकं बाहेर काढायला सुरुवात करतात. म्हणून संस्कारांचा विचार करत असताना प्रसुप्त तनु विच्छिन्न उदाहरणाम अशा 4 प्रकाराने 4 अवस्थांनी त्यांचा विचार मांडलेला आहे. काही संस्कार अंतःकरणामध्ये असतातच, पण ते कसे असतात, प्रसुप्त असतात, झोपलेल्या अवस्थेमध्ये असतात, ते त्यावेळेला जाणवत नाहीत. काही तनु लहान अवस्थेमध्ये असतात, काही विच्छिन्न म्हणजे तुटक तुटक अवस्थेमध्ये असतात, आणि काही उदार अवस्थेमध्ये असतात. असे प्रकार असतात. लहानपणी अंतःकरणामध्ये विषय इच्छा नसतेच असं नाही आहे, परंतु शरीर वगैरे जे आहे सर्व ते अनुकूल नसतं, तसा विषय समोर उपस्थित नसतो, म्हणून ते प्रसुप्त या अवस्थेमध्ये असतात. काही वेळेला तनु असतात, लहान लहान स्वरूपामध्ये असतात. कधी कधी वाटत असतं की नाही आपण कुठेतरी देवाचं दर्शन केलं पाहिजे बरं का. अशी जी अंतःकरणामध्ये मधून मधून डोकावणारी भावना आहे, तनु संस्कार म्हणा, काही विच्छिन्न असतात, म्हणजे या तनुच्या पुढे त्यांची गती आहे, परंतु त्यांच्यामध्ये सातत्य नसतं. नाही, माऊलीच्या दर्शनाला गेलं पाहिजे असं मनामध्ये वाटत असतं. एक दिवस जातो, एक दिवस येत नाही, एक दिवस जातो, एक दिवस येत नाही. त्याच्यामध्ये जे काही तुटकपणा निर्माण होतो ना, याला म्हणायचं विच्छिन्न. आणि काही मात्र अशी असतात की नाही, जोपर्यंत माऊलीचे दर्शन होणार नाही तोपर्यंत अन्न पाणी सुद्धा सेवन करणार नाहीच. अगदी त्याकरता ते प्रयत्नरत असतात. उदार संस्कार म्हणा. संस्कार असे 4 प्रकाराने अंतःकरणात असतात. ते विषय एकदा समोर आले की मग ते डोकावतात, आणि मग माणसाला जाणवतं, अरे आपल्या मनामध्ये हे सुद्धा होतं बरं का, परंतु आपल्यालाच माहिती नव्हतं. म्हणून त्या प्रल्हादांच्या चरित्रामध्ये बघा, गोड चिंतन आहे. 3 वेळेला भगवंताने प्रल्हादांना सांगितलं, अरे माग रे बाबा, मला बरं वाटावं म्हणून तरी माग. प्रल्हादाने 3 वेळेला वेगवेगळे कारण सांगून देवाला नकार दिला, तरी 4थ्या वेळेला भगवान म्हणाले नाही, मागच. प्रल्हादांच्या लक्षात आलं, आपल्याच अंतःकरणामध्ये कुठेतरी कामनेचा अंश शिल्लक असेल, पण तो आपल्याला कळत नाहीये, पण तो देवाला कळतोय. म्हणून कदाचित देव आपल्याला म्हणत असतील की मागा. आपल्या अंतःकरणात काय आपल्याला माहिती नसतं. म्हणून मग शेवटी प्रल्हादाने सांगितलं की काहीच मागण्याची इच्छाच निर्माण होणे देवा, द्यायचं असेल तर एवढंच द्या. सांगायचं तात्पर्य काय मला, की अनेक जन्मांचे जे काही संस्कार असतात ते संस्कार परमार्थ करत असताना आडवे येत राहतात, आणि त्याप्रमाणे मनुष्य तिकडे प्रवृत्त झाला की परमार्थ बाजूला पडत जातो. त्यामुळे परमार्थ करत असताना या विषय इच्छांवरती, वासनांवरती, विकारांवरती विजय मिळवणं हे वाटतं तेवढं सोपं नाही आहे. ते करत असताना खूप कष्ट सोसावे लागतात. म्हणून क्षणभरी आम्ही सोसिले वाईट. आम्ही थोडे दिवस कष्ट सोसले, सहन केले. आता कोणते कोणते कष्ट आहे तो एक स्वतंत्र विषय आहे, पण इथे क्षणभरी शब्द वापरलेला आहे. ज्ञानोबरायांनी देखील हरिपाठाच्या पहिल्याच अभंगामध्ये देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. आता क्षणभर जर वाईट सोसायचं म्हटलं तर कोणी तयार होईल की नाही हो. परंतु आयुष्याचे आयुष्य परमार्थ करून सुद्धा मग साधिले आविट निज सुख हा अनुभव येताना दिसत नाही. मग क्षणभराचा अर्थ या ठिकाणी काय करायचा, तो आयुष्यभरी हाच अर्थ आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो. बरं, एक आयुष्यभरी असंही नाही बरं का, अनेक जन्म आम्ही सोसिले वाईट हा विचार करायचा, आणि शेवटी एक स्थिती आम्हाला अशी प्राप्त झाली, साधिले अविट निज सुख. मग मात्र आम्हाला अविट असलेलं सुख प्राप्त झालं. बरं, ते सुख कोणतं आहे? निज सुख, आतलंच आहे, स्वतःच होतं, परंतु स्वतःलाच भोगता येत नव्हतं, परंतु ते मात्र आता भोगायला प्राप्त झालं. हरिसुख प्राप्त झालं. निज शब्दाचा अर्थ हरी असाही आहे. सांडी मांडी मागे केल्या भरोवरी अधिकची परी दुःखाची. यापूर्वी अमुक करायचंय,
तमुक करायचंय किंवा अमुक करायचं अमुक नाही करायचं, अशा साधनांची पुष्कळ मी धरसोड करून पाहिली. काय होतं, माणसाने जी साधना करायची असते ना, ती एकच साधना करायची असते आणि ती साधना साध्य होईपर्यंत साधना करायची असते. पण दुर्दैव असं आहे, एखादी साधना आपण हाती घेतो आणि अल्पावधीपर्यंत करतो, त्या साधनेतून आपल्याला काही हाती लागत नाही असं जाणवायला लागलं की लगेच मनुष्य साधना बदलून टाकतो. एक दत्तगुरूंचं संस्थान आहे लाडकारंजा, अमरावतीजवळ. तर तिथे पाण्याकरता बोर घ्यायचा होता. एक पाणी दाखवणाऱ्याला बोलवून आणलं. त्याने जागा दाखवली. साधारणतः सांगितलं 150-200 फुटावरती तुम्हाला पाणी लागेल. 250 फुटापर्यंत गेले, पाणी लागलं नाही, थांबले. दुसरा बोलावला, त्याने दुसरं स्थान दाखवलं. तिथे सुद्धा तसंच केलं. 5-6 ठिकाणी खड्डे झाले, पाणीच लागेना. शेवटी पुन्हा एक तज्ज्ञ आणला. त्याने ते सगळी ठिकाणं पाहिली आणि सांगितलं या प्रत्येक ठिकाणी पाणी आहे, आम्हाला लागलं नाही. त्यांनी सांगितलं पाण्याच्या अगदी जवळ जाऊन थांबलात म्हणून पाणी लागलं नाही. अर्थ काय आहे की पाणी जमिनीमध्ये आहेच आहे, परंतु गरज कशाची आहे, पाण्यापर्यंत जाण्याची गरज आहे. जोपर्यंत पाणी लागत नाही तोपर्यंत खणणं बंद करायचं नाही. यथा खनन खनित्रेण नरो वार्यधि गच्छति तथा गुरुगताम विद्याम शुश्रूषुरधि गच्छति. जर खणत राहिला तर मग पाणी लागणारच आहे. पण ते लहानपणी असं सांगायचे की घोकत विद्या आणि खोदत पाणी असं म्हणायचे. घोकत जर राहिला कसं पाठ होणार नाही अभंग. अरे 10 वेळेला अभंग म्हणून पाठ होत नाही ना, 100 वेळेला म्हणा. घोका, घोकल्यानंतर पाठ होणारच आणि खणत राहिला तर पाणी लागणारच. फक्त पाण्यापर्यंत जाण्याची गरज आहे. म्हणून त्या याच्यामध्ये बघा, भागवताचं श्रवण करा. कुठपर्यंत श्रवण करा त्याचं वर्णन दिलंय. निगम पिबत भागवतम रसमालयम. हा, भागवताचं श्रवण करा. मुहू मुहू पुन्हा पुन्हा रसम आलयम. हा आलय शब्द जो आहे ना, हा फार महत्वाचा आहे. आलय शब्दाचा एक अर्थ होतो घर, आणि आलयम या शब्दाची जर आपण फोड केली, थोडासा विच्छेद केला, तर आ हा उपसर्ग करायचा आणि लय हा शब्द घ्यायचा. आ हा उपसर्ग जो आहे हा मर्यादा वाचक आहे. लय पर्यंतम म्हणजे आलयम. भागवत ऐकायचं कुठपर्यंत ऐकायचं, तर अंतःकरण वृत्ती भगवत चरणारविंदी एकरूप होईपर्यंत. जोपर्यंत अंतःकरण वृत्तीचा भगवत चरणारविंदी लय होत नाही तोपर्यंत भागवत ऐका, पुन्हा पुन्हा ऐका. किंबहुना लयाचा विचार करत असताना 4 प्रकारचे लय सांगितलेले आहे की नाही. नित्य प्रलय आहे, नैमित्तिक प्रलय आहे, प्राकृत प्रलय आहे, आत्यंतिक प्रलय आहे. 4 प्रकारचे प्रलय सांगितलेले आहे. नित्य प्रलय काय आहे? झोप लागली महाराज, झाला प्रलय. एकदा गाढ झोपलो की सुखमहम अस्वाप्सम न किंचित आवे दिशाम. जाग येईपर्यंत काय चाललंय, कुठे आहे, मी कोण आहे, कशाचा पत्ता नाही. लयच आहे की नाही एक प्रकारचा. जाग झाल्यानंतर काय असेल ते सगळं. बऱ्याच वेळेला असं होतं की नाही, उठल्यानंतर सुद्धा मनुष्य 1 मिनिट बुचकळ्यात पडतो, मी कुठे आहे कोण आहे. हो, हळूहळू त्याला आठवायला लागतं. दमल्यानंतर अशी परिस्थिती होते महाराज. तर लयपर्यंत जाग आली आहे, चला भगवंताचं चिंतन करायला सुरुवात करा. कुठपर्यंत? जोपर्यंत झोप लागत नाही तोपर्यंत. आसुप्ते हे अमृते कालम नयद वेदांत चिंतया तद्यान्नावसरम किंचित कामादीना मनागपी. आसुप्ते हे, इथे सुद्धा आ उपसर्ग आहे. जाग आल्यापासून झोप लागेपर्यंत. अमृते हे कालम, कळत्या वयापासून मृत्यूच्या अव्यवहित पूर्व क्षणापर्यंत. कालम नयद वेदांत चिंतया, वेदांत चिंतनानेच आपला काळण्या. दद्यान्नावसरम किंचित कामादीना मनागपी. हे दोन्ही सूत्र जर आपण पाहिले तर ती एकच साधना साध्य होईपर्यंत करीत राहा, हा त्याचा भाव आहे. किंबहुना असं काय आहे जगामध्ये जे साध्य होणार नाही? फक्त त्याच्याकरता गरज कशाची आहे? पुन्हा पुन्हा तेच करण्याची गरज आहे. अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी. ओले मूळ भेदी खडकाचे अंग. हो, थोडा विचार करा ना. अभ्यास केला पुन्हा पुन्हा तेच जर करत राहिला तर काय होणार नाही?
दगड आहे दगड, पण दगड सुद्धा दोरीने कापला जातो. हा, किंबहुना जगातला कठीण पदार्थ दगड आहे आणि मृदू पदार्थ पाणी आहे. परंतु दगडावरती एकाच ठिकाणी जर सतत पाण्याचा थेंबच, धारही म्हणत नाही, पाण्याचा थेंब जरी सतत पडत राहिला तर त्या दगडाला सुद्धा खड्डा पडतो की नाही? कशाचा परिणाम आहे? सातत्याचा परिणाम आहे. किंबहुना आता घराघरामध्ये नळ झाली, परंतु एक अवस्था अशी होती त्यावेळेला सार्वजनिक नळ होती आणि तिथे लावा लागायचं, नंबर लावा लागायचा, हापसा असायचा. मग पाणी भरण्याकरता तिथे एखादा दगड ठेवलेला असायचा. त्या दगडावरती हंडा वगैरे ठेवून त्याच्यात पाणी भरलं जायचं आणि मग तो हंडा घेऊन जायचा. बारकाव्याने बघा, दगड आहे परंतु हंडा ठेवून ठेवून त्या दगडाला सुद्धा खड्डा पडायचा, तसा आकार प्राप्त होत होता. कशाचा परिणाम? सातत्याचा परिणाम आहे. त्यामुळे कोणतीही साधना घ्या, ती साधना जोपर्यंत आपलं साध्य सिद्ध होत नाही तोपर्यंत ती साधना बदलायची नाही. पतंजलीने याच्याकरताच सांगितलं की नाही, सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारात सेवितो दृढभूमी. कोणताही अभ्यास दृढभूमी केला केव्हा प्राप्त होईल? ज्यावेळेला दीर्घकाल केला जाईल, त्यानंतर निरंतर केला जाईल आणि श्रद्धापूर्वक विश्वासपूर्वक केला जाईल, त्यावेळेला तो दृढभूमिकेला प्राप्त होत असतो. कोणती साधना करा त्या पद्धतीने करा. आत्तापर्यंत आमच्या आयुष्यामध्ये काय झालं होतं, अनेक जन्मांमध्ये आम्ही वेगवेगळ्या साधना करून पाहिल्या. या साधनेने नाही झालं ती साधना, ती साधना नाही झाली की ती साधना. ज्ञानोबा यांनी हाही विचार मांडलाय की नाही, रविवार आला की खंडोबाला, सोमवार आला की भगवान शंकरांना, मंगळवार आला की अन्य देवाला. अशी जी काही भक्ती आहे या भक्तीला किंमत नाही. आत्तापर्यंत आम्ही पुष्कळ धरसोड केली, पण या धरसोडीमुळे, साधनांच्या परिवर्तनामुळे, बदलामुळे आम्हाला सुख न प्राप्त होता फक्त दुःखच प्राप्त झालं. क्षीण झाला, कष्ट झाले, परंतु हाती मात्र काही लागलं नाही. परंतु आता मात्र आम्हाला परमात्मा प्राप्त झाला ना, मग आता तुका म्हणे येणे जाणे नाही, आता राहिलो अनंताची पायी. आता इथून पुढे मात्र आम्हाला कुठेही जाणं नाही, कुठेही येणं नाही, म्हणजे या व्यतिरिक्त बाकी दुसरं काहीही करणं नाही. सहज स्थितीला आता प्राप्त झालेलो आहोत. अनंताच्या पायाजवळ आता आम्ही स्वस्थ रूपाने सहजगत्या त्या ठिकाणी राहिलो आहोत. एक ती अवस्था प्राप्त होते की त्या अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी कर्म करणं शिल्लक राहत नाही, नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होत असते. कर्म सोडायचं नाही, कर्म सुटलं पाहिजे. कर्म सोडलं तर त्याचा दोष आहे, कर्मत्यागाचा दोष आहे. कर्म आपेआप सुटलं पाहिजे, गळून गेलं पाहिजे. हां, जसं झाडाचं पिकलेलं पान एकदा ते परिपक्व दशेला प्राप्त झाले की आपेआप देठाला सोडून देतं, तशी अवस्था सिद्ध झाली पाहिजे. आम्ही आता वडील धाकुटी, नाही पाठीपोटी कोणी तुझे, भावला एकांत एकविध भाव, हरी आम्हा सवे सर्व भोगी, तुका म्हणे अंगसंग एके ठाई, असो जेथे नाही दुजे कोणी. या पुढे सांगतात की आता आम्हीच आमच्या ठिकाणी वडील आहोत, धाकटे आहोत. वडील असणं, धाकटे असणं, वडील असणं म्हणजे कारण असणं आणि धाकटं असणं म्हणजे कार्य असणं आहे. परंतु परमात्मा स्वरूपता प्राप्त झाली, ते परमात्मा स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे की न तस्य कार्यम करणंच विद्यते. त्या परमात्मा स्वरूपामध्ये, त्या अवस्थेमध्ये कार्यकारण भाव कुठल्याही प्रकारचा नाही आहे. आणि त्यामुळे आमच्या पाठीपोटी सुद्धा आता दुसरं कोणी नाही आहे. याचा अर्थ आम्हाला प्रकाशित करणारा कोणी नाही आणि प्रकाशित करण्याकरता आम्हाला दुसरा प्रमेय शिल्लक राहिलेला नाही. आपण प्रकाशित करणारे जे पदार्थ पाहतो ते सगळे पदार्थ प्रकाश देतात, मान्य आहे, परंतु त्यांचा स्वतःचा प्रकाश नाही ना. 15व्या अध्यायामध्ये स्पष्ट रीतीने भगवंताने विचार मांडला, यदादित्यगतं तेजः जगद भासयते खिलम, यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजः विद्धि मामकम. अखिलम जगद भासयते, संपूर्ण जगाला प्रकाशित करणारं सूर्य आहे,
परंतु त्या सूर्याच्या ठिकाणी असलेला जरी ते तेज आहे ते कुणाचं आहे, ते त्याचं नाही आहे, ते माझं आहे. म्हणून एक समांतर सूर्याची प्रार्थना आहे. ध्येय सदा सवितृमंडल मध्यवर्ती नारायण सरसिजा सरसन्निविष्ट केयूरवान मकर कुंडलवान किरीटी हरी हिरणमय वपु धृतशंख चक्रहा. आपण सूर्यनारायणाचं ध्यान करतो ना, या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे त्या सूर्यमंडलांतर्गत असलेला जो नारायण आहे तो ध्येय सदा सवितृ मंडल मध्यवर्ती नारायण, त्याचं ध्यान करा. का? कारण की या गोलकाला प्रकाशित करणारा तो आहे. या चंद्रमसी, चंद्राच्या ठिकाणी असलेलं जे तेज आहे, प्रकाश आहे, तो माझाच आहे. याच्या अग्नौ, अग्नीच्या ठिकाणी असलेलं जे काही तेज आहे तर तेजा मामकम विद्धी. म्हणजे याचा अर्थ असा आहे, दिवा, अग्नी, चंद्र, सूर्य हे प्रकाशित करतात, परंतु स्वयंप्रकाशी नाही आहेत, हे परप्रकाशी आहेत. परंतु आता आम्ही भगवत स्वरूप प्राप्त झालो त्यामुळे आम्हाला मागून प्रकाशित करणारा दुसरा कोणी नाही आहे. आम्हीच प्रकाश रूप आहोत, आम्हीच ज्ञानरूप आहोत आणि सर्व एकच झालंय. सर्वं खलु इदं ब्रह्म या भूमिकेला प्राप्त झालेलो आहोत. त्यामुळे आता दुसरं काही शिल्लक राहिलं नाहीये. त्याच्यामुळे आता आम्ही दुसऱ्या कुणाला प्रकाशित करणारे नाहीये. जर दुसऱ्याला प्रकाशित करायचं म्हणलं तर भेद मानावा लागेल की नाही? भेद असल्याशिवाय याला प्रकाशित केलं असं म्हणता येणार नाही. पण भेदच शिल्लक राहिला नाहीये, त्यामुळे आम्ही प्रकाशित होणारेही नाहीये आणि प्रकाशित करणारेही नाहीये. भेदच शिल्लक राहिला नाही, त्यामुळे आम्ही जन्माला येणारेही नाहीये आणि आम्ही कुणाला निर्माण करणारेही राहिलेलो नाहीये. आता आम्हाला असा पूर्ण एकांत, एकरूपता जी आहे ती प्राप्त झाली आहे आणि आमचा त्या हरीच्या ठिकाणी अव्यभिचारी भाव आता झाला. त्यामुळे अभेदाने त्या हरीचा आम्ही आता पूर्ण भोग घेत आहोत. एकांत, एकस्वरूपाच्या ठिकाणचा निश्चय एकांत म्हणा, किंवा एकस्वरूपामध्येच पूर्णता ही ज्याच्या ठिकाणी झाली त्याला एकांत म्हणा. एकांत शब्दाचे अर्थ अनेक करता येतील आपल्याला. काळसारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने, तिथे एकांतवासी अर्थ वेगळा करायचा. जसं प्रकरण असेल त्या प्रकरणानुसारे आपल्याला ते करावं लागतं. जेवण चाललंय आणि सांगितलं सैंधव आणा, म्हणजे तिथे घोडा घेऊन गेलं तर चालेल काय हो? नाही, तिथे मीठच न्यावं लागेल. जसं प्रकरण असेल तसा अर्थ आपल्याला त्या ठिकाणी घ्यावा लागेल. असो. आणि तुका म्हणे अंगसंग एके ठाई असो जेथे नाही दुजे कोणी. आणि असं असल्यामुळे महाराज म्हणतात की आमचा शरीर संबंध जो आहे तो आता अद्वैताच्या भूमिकेवरती आहे. ज्या अवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचं द्वैत नाही त्या अवस्थेमध्ये आम्ही आहोत. भक्ती करता द्वैत कल्पना करावी लागेल, त्याच्याशिवाय भक्ती ही होऊ शकणार नाही. भक्त्यर्थं कल्पितं द्वैतम अद्वैताद अपि सुंदरम, ही गोष्ट मान्य आहे. परंतु मूळ स्थिती जर आपण पाहिली तर ती अद्वैताची स्थिती आहे. समुद्र आहे, समुद्रामध्ये सगळं काही जर असेल तर ते फक्त पाणीच आहे. पण त्याच पाण्याला वाऱ्याचा धक्का बसला, आता त्या पाण्याला एक आकार प्राप्त झाला आणि त्या आकाराला नाव प्राप्त झालं लाट. पवने तोय हालविले. पण आता गंमत आहे, लाट निर्माण झाली ही कुठे निर्माण झाली? पाण्यावर निर्माण झाली. लाट राहते कुठे? पाण्यावर राहते. लाट विरते ती कुठे विरते? पाण्यात विरते. म्हणजे यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवन्ते यत् प्रयन्ते संविशन्ति तद ब्रह्म तद विजिज्ञासस्व. ठीक आहे, लाट पाण्यावर निर्माण झाली, लाट राहते पाण्यावरती, लाट विरते पाण्यामध्ये, ही गोष्ट मान्य आहे. पण आता प्रश्न जर निर्माण झाला की लाट म्हणजे काय, तर त्याचं उत्तर तरी काय आहे? पाणीच आहे. पाण्या व्यतिरिक्त लाट म्हणून दुसरं काही आहे का? काही नाही. वाचारंभणम विकारो नामधेय मृत्तिके तेव सत्यम. फक्त आकार प्राप्त झाला म्हणून त्याला लाट असं म्हटलं गेलं. त्या व्यतिरिक्त बाकी दुसरं द्वैत त्या ठिकाणी कोणतंही नाही, फक्त पाणी, एक पाणीच आहे. हे जसं आहे त्याप्रमाणे आम्ही त्या अद्वैत स्थितीला प्राप्त झालोय की ज्या अद्वैत स्थितीमध्ये जर फक्त म्हणण्याकरता म्हणून कल्पना करायची असेल तर हे तुकाराम महाराज आहेत, हे अमुक आहे, ते तमुक आहे, अशी आपल्याला ती फक्त कल्पना मांडता येईल. कल्पना ही कल्पनाच असते, कल्पना कधीही वास्तव
नसते, परंतु वास्तव मात्र आम्ही त्या जिथे कुठल्याही प्रकारचं द्वैत नाहीये अशा अद्वैत स्थितीला प्राप्त झालेलो आहोत अशी भूमिका मांडतात. सर्व सुख आम्ही भोगू सर्व काळ, तोडी येले जाळ मोहपाश, याच साठी सांडी येले भ्रतार, रातलो या परपुरुषाशी. तुका म्हणे आता गर्भ नये धरू, औषध जे करू फळ नव्हे. आणि असं असल्यामुळे आता म्हणजे ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर आम्ही जे आहे सर्व प्रकारचं सुख भोगू. आणि त्रिगुणाचं जे जाळं आहे, जो मोहपाश आहे, तो आता आम्ही या ठिकाणी तोडून टाकलेला आहे. मायेचा विचार करत असताना ती त्रिगुणात्मिका मानलेली आहे. दैवी हिशा गुणमयी मम माया दुरत्यया. आणि या त्रिगुणामध्ये नाही असा जगातला कोणताही पदार्थ नाही आहे. प्रत्येक जण त्रिगुणामध्ये आहेच आहे. अगदी मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक जणाच्या ठिकाणी त्रिगुणाचा विचार आहे. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन आहेच आहे. परंतु भगवंताची अंकित झालो, त्याचा परिणाम त्या मायेला तरल्या गेलो, मायेला अधीन केलं. त्याच्यामुळे त्या त्रिगुणांचं जे जाळं आहे ते तोडून पुढे आलो. मोहपाश जो आहे तो आम्ही आता तोडून टाकलेला आहे. आणि हा मोहपाश तुटल्यामुळेच जो प्रपंचरूपी पती आहे त्याला आम्ही सोडून दिलाय. आणि जो मुळामध्ये असलेला स्वपती श्रीहरी आहे त्याच्याशी रममाण झालो. पण इथे परपुरुषाशी असं म्हटलेलं आहे. आधिल्या भ्रतारे कामनोहे पुरा, म्हणून व्यभिचारा पातली. ही भूमिका असल्यामुळे त्या ठिकाणी परपुरुष असा हे केलेला आहे. वस्तुतः परमात्मा हाच आपला पती आहे. त्या गोपिकांना तसाच विचार झाला ना. गोपिका ज्या वेळेला भगवंताकडे गेल्या, देवाने गोपिकांचं स्वागत केलं. स्वागतम व महाभागा प्रियंकिं करवानी वहा. या तुम्हाला बरं वाटेल असं मी काय करावं. गोपिकांना बरं वाटलं. अरे वा, देवाने आपल्याला बोलावलं, आपलं स्वागत केलं. आणि अचानक देवाने भूमिका बदलली. भगवान म्हणाले, अरे गोपिकांनो, तुम्ही आपल्या पतीला वगैरे सोडून अशा परपुरुषाकडे या अरण्यामध्ये आलात, हे चूक झालं. पती कसाही असो, परंतु आपण त्या पतीची सेवा केली पाहिजे. हाच खरा पतिव्रतेचा धर्म आहे. आणि भगवंताने पतिव्रतेचं महात्म्य त्या गोपिकांना सांगितलं. त्या गोपिका विचार करायला लागल्या, जर इथे बोलावून जर हे सांगायचं होतं तर बोलावलंच कशा करता आम्हाला देवा. आणि म्हणून त्या गोपिकांनी भगवंताशी त्या ठिकाणी संवाद केलेला आहे. त्या गोपिका म्हणाल्या, का रे देवा, तुला असं वाटतं का की पतिव्रता फक्त तुलाच माहिती आहे, पतिव्रता आम्हाला पण माहिती आहे. आणि त्या गोपिकांनी सुद्धा सांगितलंय. मी सगळा विस्तार करत नाही, पण एका स्त्रीने तिचा खरा पती जो आहे तो परगावी गेलेला असल्यामुळे, जसं त्या एकलव्याने द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा करून त्याची पूजा करून त्यालाच गुरु मानून त्याची सेवा केली आणि विद्याभ्यास केला, त्याप्रमाणे या स्त्रीने सुद्धा काय केलं, पती परगावी गेला ना, पती सेवा आपल्याकडनं झाली पाहिजे, त्याच्यामध्ये खंड पडू नये म्हणून आपल्या पतीचा मातीचा पुतळा बनवला आणि त्याची ती सेवा करायला लागली. योग असा झाला, आपल्या त्या मातीच्या पुतळ्यारूपी पतीला ही भोजन करवीत होती आणि तेवढ्यामध्ये तिचा खरा पती जो आहे तो परगावावरनं आला. दार लावलेलं होतं, त्याने बाहेरनं दारावरती थाप मारली. हिने प्रश्न विचारला, कोण आहे? त्याने सांगितलं, अरे तुझा पती आलोय. आता या गोपिकांनी प्रश्न विचारला, ही काय करतीये? पती सेवा करतीये. जर हिने पती सेवेमध्ये व्यत्यय निर्माण करून ते दार उघडलं तर ही पतिव्रता राहील का? नाही राहणार. मग सांगा देवा, तिने काय करायला पाहिजे? देवाने सांगितलं, अरे ह्यात काय विचारायचं आहे? तर शेवटी पुतळा बनवलेला आहे, खरा पती आला असताना त्या पतीची सेवा करण्याची काय गरज आहे? गोपिकांनी टाळ्या वाजवल्या. देवा, बरं झालं तू कबूल केलंस रे बाबा. होय, आमचा खरा पती ते नाहीच आहेत, आमचा खरा पती तू आहेस. मग असा हा तू खरा पती प्राप्त झालेला असताना हाडामासाच्या त्या पतीशी आम्ही रममान का व्हावं? म्हणून आम्ही त्यांना सोडून तुझ्याकडे आलेलो आहोत. आणि असं असल्यामुळे तुका म्हणे आता गर्भ नये धरू, औषध जे करू फळ नव्हे. आता आम्ही वासनारूपी गर्भाला धारण करणार नाही. कारण असं आहे, कुठल्याही प्रकारची वासना शिल्लक राहिली की ती पुन्हा जन्माला घालणारच आहे. वासनेचा संग होय अंतःकाळी
तरी तपोबळी जन्मधरी. सिद्ध महात्मे सुद्धा, परंतु वासना मुळे त्यांना पुन्हा जन्माला यावं लागलं. भरतांचा हे आपण जर विचार केला तर काय कमी होती, परंतु जडभरत राजा हरिणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. वासनेचा परिणाम आहे. त्यामुळे आम्ही असं एक विशिष्ट औषध सेवन करू की ज्या योगाने आम्ही जन्म मरणाला पुन्हा प्राप्त होणार नाही. आणि ते विशिष्ट औषध कोणतं आहे तर ते ज्ञानरूपी औषध आहे. एकदा का ब्रह्मज्ञान प्राप्त झालं की त्यानंतर मात्र त्याला जन्म मरण प्राप्त होत नाही. किंबहुना अभंग आत्ता माझ्या पाठ नाही परंतु भाव सांगतो. कदाचित ब्रह्मगिरीवरनं खाली वाहत आलेली गोदावरी ही परत ब्रह्मगिरीवर जाईल, परंतु ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं तो पुन्हा जन्माला येणार नाही. ही अवस्था आहे. आणि असं असल्यामुळे आता आम्ही ज्या स्थितीला प्राप्त झालेलो आहोत तर तिथून तुझ्यापासून दूर जाऊन पुन्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारच्या हाल अपेष्टा सहन करून घेणार नाही, तुझ्याशीच एकरूप राहू, असा भाव या ठिकाणी या अभंगातून गोपिका व्यक्त करते. वेळेची मर्यादा माझी पुढे गेली आहे. विशिष्ट संख्या एका सत्राला दिलेली आहे, परंतु माझं चिंतन जेवढं आहे, जेवढं पाहून आलो तेवढं मी मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता अगोदरच माझं अतिक्रमण होतं आणि आता पुढच्या सत्रावरती सुद्धा माझं अतिक्रमण त्या पद्धतीने झालं. म्हणजे पुढच्यांना आता ते अभंग आणखी करावे लागतील. इथपर्यंत असा विचार मांडून बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. आपण सर्वांच्या प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती आणि मी दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती स्वीकार की, या न्यायाने ही सेवा आपण सर्वांच्या चरणरविंदी समर्पित करून माझ्या वाक्प्रपंचाला विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. सद्गुरु श्री जोग महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोविंद 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 मना लागलिया छंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया. भेद नाही देवातया भेद नाही देवातया मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया. आनंदले मन आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन प्रेम पाझरती लोचन मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया. तुका मने आळी तुका मने आळी जीवे नुरेची वेगळे जीवे नुरेची
मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया भेद नाही देवातया भेद नाही देवातया मग गोविंद ते काया मग गोविंद ते काया ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव तुकाराम. ज्यांनी कोणी ग्रंथ घेतलेला आहे त्यांनी ग्रंथ आणून ठेवा. पुढील सत्र ठीक 9:15 वाजता सुरू होईल. 9:15 वाजता सुरू होईल. पुढील सत्र 9:10 वाजता.